नमस्कार, मी अमित भिडे. माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का, शाळेमध्ये आत आपण इमारतीमध्ये आल्याच्या नंतर आपण सगळ्या भिंतींवर वेगवेगळे फोटो पाहायचो. त्यामध्ये एक फोटो असायचा डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा, डॉक्टर विक्रम साराभाई यांचा. या दोन थोर शास्त्रज्ञांसोबतच अनेक समाजसुधारक, स्वातंत्र्य योद्धे यांचे सुद्धा फोटो असायचे. विविध क्षेत्रातल्या मोठ्या मंडळींचे हे फोटो असायचे. हे फोटो पाहून आपल्याला प्रेरणा मिळायच्या. 1983च्या बॅचच्या अनुपमा कुलकर्णी यांना सुद्धा ह्या फोटो पाहून एक वेगळी प्रेरणा मिळाली शास्त्रज्ञ होण्याची, आणि त्यांनी खरोखर त्यांच्या आयुष्यामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड असं कार्य केलं. टिळकनगर शाळेच्या माजी विद्यार्थिनी 1983च्या बॅचच्या अनुपमा कुलकर्णी आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये चर्चा करण्यासाठी आहेत. मॅडम, तुमचं स्वागत. नमस्कार. मॅडमशी खूप विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे, गप्पा मारायच्या आहेत. त्यांचे खूप विस्तृत असे अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, पण त्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय मी इथे करून देतो. अनुपमा कुलकर्णी अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व, ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डोंबिवलीतील टिळकनगर विद्या मंदिर मधून शिक्षण घेतलेल्या आणि पुढे कराड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या अनुपमा कुलकर्णी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर अर्थात BARC सारख्या भारताच्या अग्रगण्य संशोधन संस्थेत त्यांनी अत्यंत आव्हानात्मक प्रकल्पांवर काम केलंय. रेडिओ मेटलर्जी डिव्हिजन मध्ये पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांनी कार्य करत अनेक रूढ कल्पनांना छेद दिला. तसंच सर्न स्वित्झर्लंड येथे लार्ज हॅड्रॉन कोलिडर म्हणजेच बिग बँग मशीन या जगातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक प्रकल्पावर त्यांनी काम केलंय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावलंय. आज त्या न्यूक्लिअर रिसायकल बोर्ड मध्ये जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत आणि विज्ञान प्रसारासाठी सक्रिय योगदान सुद्धा देत आहेत. चला तर मग स्वागत करूया आणि चर्चा करूया अनुपमा कुलकर्णी यांचं. मॅडम, खूप वर्षांनी शाळेमध्ये पुन्हा एकदा तुम्ही आलात, कसं वाटलं? खूप मस्त वाटलं की शाळेचा पुढच्या सगळ्या करिअरमध्ये फार महत्वाचा वाटा होता. तर मॅडम, साहजिकच आहे, ह्या शाळेत ह्या इमारतीमध्ये पाऊल टाकल्यावर खरोखर एक छान आठवणी जाग्या होतात. त्या काळामध्ये विज्ञान आणि इंजिनिअरिंगकडे ओढ कशी निर्माण झाली शाळेत असताना? शाळेत असताना असं पुढे आपण काय करणार आहे ह्याच्याबद्दल काही स्पष्ट कल्पना नव्हती. शाळेचा उल्लेख निघाल्यावरती सर्वात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की मी म्हणजे आपल्या शाळेमध्ये 4थीला आले आणि सामान्य विद्यार्थिनी होते. म्हणजे तेव्हाच्या माझ्या प्रगती पुस्तकाकडे बघून असं कोणाला वाटणार नाही की ह्या व्यक्तीची इतक्या चांगले पुढे करिअर होईल. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक ट्रिगर लागतो ना, तसा मला 7वीच्या वर्षी तसा एक छोटी घटना झाली. घटना म्हणजे अशी झाली की 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा असते. हो. आणि आपली शाळा फक्त पहिल्या विशेष आपल्याला कोचिंग द्यायची, म्हणजे मार्गदर्शन द्यायची, विनामूल्य मार्गदर्शन पहिल्या 15 नंबरना शाळेकडनं मिळायचं. बरं. 6वी पर्यंत मी अगदी सामान्य विद्यार्थी होती, म्हणजे फर्स्ट क्लास वगैरे मला मिळत होता, पण त्याच्या पलीकडे उल्लेख करावा असं काही यश नव्हतं. आणि मला घरनं माझी आई वडील दोघंही अत्यंत हुशार, आणि आई तर म्हणजे माझ्या सगळ्या यशामध्ये आईचा एकदम सिंहाचा वाटा आहे. तर आई मला म्हणाली की तू 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बस. तर आपल्याला आपल्या त्या वयात असा जास्त अभ्यास वगैरे करायला नको असतो. त्यामुळे मी आईला परस्पर सांगून टाकलं की शाळेमध्ये फक्त पहिल्या 15 नंबरना बसवतात. माझा नंबर तर 36वा होता, त्यामुळे मला काही परमिशन मिळणार नाही. बाष्पे सरांचं नाव तुम्हाला आठवत असेल. तर बाष्पे सरांकडे ती सगळी जबाबदारी होती. उपमुख्याध्यापक होते बाष्पे सर तेव्हा. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी सरांना जाऊन भेटते, विचारते. सरांकडे गेले. सर म्हणाले प्रगती पुस्तक आणलं का पहिल्यांदा तिथे? मग तुझा तर 36वा नंबर आहे. मग पहिल्या 35 जणांनी ते येऊन विचारतील. आपल्याला सगळ्यांना काही देता येणं शक्य नाहीये. मला तर वाटलं की बरंच झालं. मी घरी आईला येऊन चेहऱ्यावर न दाखवता पण थोड्याशा मनात आनंदाने सांगितलं की नाही सरांनी नाही परमिशन दिली. आई म्हणाली परत विचार जाऊन. असं करून आई काही पिच्छा सोडे ना, आणि बाष्पे सरांचं तर उत्तर तेच होतं. मग कदाचित शेवटी मला वाटतं की सरांनाच वाटलं असेल की रोज येते सारखीच, त्याच्यापेक्षा ठीक आहे एक संधी देऊन बघूया. बरोबर. आणि मग असा माझा स्कॉलरशिपच्या परीक्षेला फॉर्म भरायला परमिशन दिली सरांनी, शाळेच्या क्लासमध्ये यायला परमिशन दिली. आणि मग म्हणजे तिथून पुढे परीक्षेचा अभ्यास, मग आईने माझ्याकडनं खूप चांगला अभ्यास करून घेतला. म्हणजे बाजूला बसून अभ्यास कधीच केला नाही, आईचं काम चालू असायचं. पण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवणे किंवा जाता येता त्याच्यातनं जे प्रश्न
स्वतःच म्हणजे ह्याला समानार्थी शब्द काय, त्याला विरुद्धार्थी शब्द काय. त्या वयातही तिला सगळे पाढे, आउटकी, पाऊणकी, निमकीपर्यंत तिला तेव्हाही येत होते. मग कुठेही कधीही कुठलाही प्रश्न घरात सुरू झाला, बुद्धिमापन चाचणी, आणि मग जसं जसं मला त्याच्यामध्ये येत गेलं तसं तसं थोडी म्हणजे जास्त ओळख वाढली, मजा यायला लागली त्याच्यामध्ये. मला मग स्कॉलरशिप मिळाली 7वीला, आणि तो सगळ्यासाठी एक प्रकारचा टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात झाला. किंवा हुरूप वाढला, अभ्यास जरा जोमाने सुरू केला. मग पुढे 10वीलाही चांगले मार्क मिळाले, आणि त्यावेळेची अशी जनरल होती की चांगले मार्क मिळालेले विद्यार्थी सायन्सला जायचे. तसं मी सायन्सला गेले. तसंही माझ्याकडे कॉमर्सच्याकडे माझ्याकडे काही फार कल नव्हता, त्याच्यामुळे मग सायन्सला जायचं ठरवलं. 11वी 12वी केली. 12वीला तेवढे मार्क मला नाही मिळाले की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येईल. मग मी व्हिजेटीएला डिप्लोमा केला, आणि डिप्लोमा टू डिग्री तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये महाराष्ट्रात अगदी मोजक्या सीट असायच्या. म्हणजे त्यावेळेला मी लास्ट इयरला जे होते डिप्लोमाच्या, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात 11 सीट होत्या. डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळायची डिग्री कॉलेजच्या. तर ती मला कराड इंजिनिअरिंग कॉलेजला मिळाली, गव्हर्नमेंट कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे फी माफक होती, आणि आपलं मध्यमवर्गीय शहर होतं तेव्हा. आमच्या घरची परिस्थिती मध्यमवर्गीयच होती, त्याच्यामुळे आपण प्रायव्हेट कॉलेजला जाणं ही मला स्वतःलाही मान्य नव्हती. मग गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळाले म्हटल्यावरती घरनंही आनंदाने परवानगी मिळाली, आणि मग माझा कराड कॉलेजमध्ये प्रवेश झाला इंजिनिअरिंग बरोबर. करण्यात. रोलिंग. तर तेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करावं असं काही तेव्हा ठरवलं होतं? ठरवलं काहीच नव्हतं, पण कसं झालं की आता तेव्हा पॉप्युलर आपल्या बेसिक 3 ब्रांच होत्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल. मेकॅनिकलला तर अख्ख्या कॉलेजमध्ये एक सुद्धा मुलगी नसायची. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे फील्ड जॉब. आणि ही गोष्ट मी सगळी सांगते 35 वर्षापूर्वीची, म्हणजे 90 सालच्या आसपासची किंवा त्याच्याही आधीची. त्याच्यामुळे मध्यम वर्ग म्हणजे आपल्याला ॲटलिस्ट 2 मैत्रिणी तरी मिळतील असा विचार करून इलेक्ट्रिकलला ॲडमिशन घेतली. अच्छा, मग तेव्हाचा अनुभव कसे होते म्हणजे त्यावेळेस गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड? तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला म्हणजे एक तर आम्हाला कराड असल्यामुळे हॉस्टेल होतं. हॉस्टेल लाईफ ही एक छान कल्पना आहे की आपण स्वावलंबन शिकतो. बरं, ओके. आणि आता मी डोंबिवलीत माझं सगळं लहानपण गेलं होतं. शहर होतं डोंबिवली, तेव्हा सुद्धा खूप मोठं नसलं तरी चांगलं शहर होतं. आणि कराडला सगळ्या आपल्या शैक्षणिक सोयी सुविधा खूप चांगल्या होत्या, परंतु मुंबईच्या तुलनेत किंवा डोंबिवलीच्या तुलनेत ती छोटं गाव होतं. आणि तिकडे गेल्यावरती मला म्हणजे माझ्यापेक्षाही कमी आर्थिक गटातनं आलेल्या मैत्रिणींच्या घरची परिस्थिती खूप जवळनं बघायला मिळाली. त्याच्यामुळे तेव्हाच म्हणजे एक असा आपल्या मनात एक दृष्टिकोन तयार झाला की आपल्याला खूप काय मिळतंय, खूप न मिळालेले लोकही आपल्याकडे आहेत की ज्यांना परिस्थितीने खूप झगडावं लागतंय. गव्हर्नमेंट कॉलेजला मिळाल्याचा एक असा मला फायदा झाला की मला 10वी नंतर नॅशनल मेरिट स्कॉलरशिप होती, आणि कराडसारख्या गावामध्ये तुम्हाला चेंज करायला त्यावेळेला तरी फारसा काही स्कोप नव्हता. त्याच्यामुळे ऑलमोस्ट म्हणजे मी सुरुवातीला काही वडिलांकडनं पैसे घेऊन गेले होते, त्याच्यानंतर माझं जवळपास सगळं शिक्षण त्या स्कॉलरशिपवर झालं. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला फी तेव्हा इतकी कमी होती की आमची हॉस्टेलची जी फी होती कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पैशाची इलेक्ट्रिसिटी वापरत होतो आम्ही. बापरे, इतकं शिक्षण म्हणजे सरकार त्याचा अर्थात सरकार खर्च करायची. त्यामुळे तेव्हाच असं ठरवलं होतं म्हणजे थोडंसं आपल्या मनात जसे जसे आपण प्रगल्भ होत जातो की सरकार आपल्याला इतक्या चांगल्या सुविधा देते, तर आपण या देशासाठी इथेच राहिलं पाहिजे किंवा देशाकडे काही योगदान आपल्याला देता येईल अशा या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. असं तेव्हा कुठेतरी म्हणजे आज मागे वळून बघताना असं वाटतंय की तेव्हा तो विचार मनात होत होता. पण हा सगळा काळ आहे ना तो 1990च्या अलीकडचा आहे. तुम्ही म्हटलात तसं इंजिनिअरिंग फील्डकडे ना मुलींचा तेव्हा जाण्याचाही ओढा तसा कमी होता, म्हणजे आताच्या तुलनेत खूपच कमी होता. तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये कोणती मुलींसाठी एस्पेशली तुम्हाला चॅलेंजेस जाणवली, आव्हानं? खरं तर आव्हानं कुठेही अशी वेगळी नसतात, पण आपण आपल्या दृष्टिकोनाने ती निर्माण करतो. आता आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये सुतारकाम, लोहारकाम, ज्याला स्मिथी म्हणतो आपण, लोहार कामामध्ये लोखंड अक्षरशः तापवतात आणि त्याच्यावरती जे आपण लोहाराकडे, आता आपण तर लोहार बघितलं नाही आपल्या आयुष्यात, पण त्याच्यावरती घणाचे घाव घालून त्याला आकार द्यायचा असतो. ते शक्तीचं काम असतं. आपल्याकडे एवढी शक्ती नक्कीच असते, प्रत्येक मुलीमध्ये सुद्धा असते, पण त्या वेळेचा म्हणा किंवा एक आपल्याकडे लहानपणापासून जर तसे संस्कार झाले नसतील की मुलगा मुलगी समान आहे किंवा मुलींना काही स्पेशल ट्रीटमेंट घ्यायची एक सवय लागली असेल, तर मग असं होतं की जरा माझा जॉब करून देणं किंवा सरांना सर मला जमत नाहीये.
आमच्या घरी उलट होतं, म्हणजे मग आमच्याकडे मुलगा आणि मुलगी असा भेद आईने कधीही केलाच केला नाही. नाही. आम्ही तिघं भावंड. मला म्हणजे माझ्याकडनं मला जेवढं स्वातंत्र्य माझ्या भावाला जेवढं स्वातंत्र्य होतं तेवढंच मला होतं, आणि मला ज्या मर्यादा होत्या त्या माझ्या भावालाही होत्या. म्हणजे असं कधीही चाललं नसतं की तू 10 वाजता आलायस माझ्या भावाला आणि तू कुठे होतास ते सांगितलं नाही, कधीच नाही. जी गोष्ट मला आहे त्याला आम्हाला सगळ्यांना सारखी होती. आणि त्याच्यामुळे मला तर असं वाटायचं, कोणी जर मला विचारलं की मी करून देऊ का तुझा जॉब, तर मला वाटायचं की का, मला येतोय माझा जॉब करता, अरे मी इंजिनियर होणार आहे, हो, मला हो. करताच आलं पाहिजे, तू का मला करून देणार. आणि मग वर्कशॉपचे जे आमचे इन्स्ट्रक्टर होते त्यांच्याशी तर माझी खडाजंगीच व्हायची थोडीशी, कारण त्यांनी असं बघितलं होतं की ही काय कोणाचं म्हणजे घेत नाही. मग ते म्हणायचे की नाही नाही, आणि ते खूप परफेक्शनच्या मागे लागायचं, इकडे बरं. चुकलंय तिकडे चुकलंय, इकडे अजून घासायला पाहिजे फायलिंग करताना. मग मी पण तिला पेटले होते की हा तुम्हाला मी परफेक्ट करूनच दाखवते. आणि मग माझे जॉब म्हणजे अक्षरशः डिस्प्ले व्हायचे की बघा कसा असला पाहिजे. म्हणजे त्यामुळे त्याच्या मुंबईला खडाजंगीतून एक तुम्हाला वेगळी हे स्फुल्लिंग मिळाली. स्फुल्लिंग स्फुल्लिंग मिळतं की अरे मला तुम्ही मुलगी म्हणून बघू नका, वेगळं बघू नका. मी इंजिनियर इंजिनियर आहे म्हणून मी बघा. इंजिनियर होणार आहे. मुलगी मुलगा नंतर आहे, नंतर आहे. पहिली मी इंजिनियर होणार आहे. वा, हे 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 ना प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवावं अशी गोष्ट आहे की भविष्यात तुम्ही कुठल्या ब्रँचमध्ये जाल आता, कारण आपल्या शाळेची ही हा पॉडकास्ट बघणार आहेत मुलं, हा. तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवावी अशी आहे. मॅम, त्याच्यानंतर म्हणजे कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या अनुभवानंतर आता BARC कडे आपण बोलूया. BARC मध्ये ट्रेनी ऑफिसर म्हणून तुम्ही सुरुवात केली, तो अनुभव कसा होता? कारण BARC ही संस्था अशी आहे ना, काही संस्थाच अशा असतात की ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अभिमान दाटून येतो. हो हो नक्कीच तर आहे. तशी ही BARC संस्था आहे. आता कराडहून जेव्हा मी इंजिनिअरिंगची डिग्री केली तेव्हा अजून एक, तेव्हाही असंच होतं की कॅम्पस इंटरव्ह्यू फार कमी व्हायचे. तेव्हा तर कॉम्प्युटर अगदी इमर्जिंग होतं, म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे आत्ता जे होतात तसे काहीच तेव्हा नव्हते. तर आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूला फक्त 2-3 कंपन्या आल्या होत्या, त्या सुद्धा ऑइल कंपन्या होत्या. बरं. आणि त्यांनी म्हणजे सुधा मूर्तींनी आधी जो लढा दिला होता म्हणून ते वाक्य लिहायचे नाहीत, पण आतमध्ये सिलेक्शन करणाऱ्यांना सांगितलेलं असायचं की मुलीचं सिलेक्शन करायचं नाहीये तुम्हाला. त्याच्यामुळे डिग्री घेऊन परत आले. मग आपण जसं म्हणतो अप्लाय अप्लाय नो रिप्लाय, असं सगळीकडे ऍप्लिकेशन टाकायला सुरुवात केली. BARCची पण जाहिरात आली होती ट्रेनी ऑफिसरसाठी. BARCचं नावच इतकं मोठं होतं की आपल्याला आधीच म्हणजे आपला एक, कदाचित आपण असं म्हणतो की पगडा असतो ना की ही हो, खूप हो. मोठी संस्था आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसाला तिकडे काय मिळणार नाही, बरोबर. पण आता सगळीकडे अप्लाय करतोय तर इथे पण करूया, काय फरक होतोय असं म्हणून अप्लाय केलं. मग पुढे इंटरव्ह्यू झाले. आता ही अजूनही तीच पद्धत आहे. ह्या जानेवारी-फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये त्यांचे ऍप्लिकेशनची ऍडव्हर्टाइजमेंट येते. ऍप्लिकेशन आता गेट स्कोर पण व्हॅलिड धरतात. तेव्हा आम्हाला रिटर्न टेस्ट असायची. आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस रिटर्न टेस्ट, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच इंटरव्ह्यू. अच्छा. आणि इंटरव्ह्यूला खूप बेसिक प्रश्न विचारायचे. म्हणजे अनेकदा असं होतं मुलांना की हा प्रश्न आपण शिकताना कधीच पडला नाही, असा बरोबर. प्रश्नच आपल्याला पडतो उत्तराच्या ऐवजी. असं सगळं पूर्ण बेसिक कस लागणारा इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू दिल्यावरही मला अशी खात्री होती की ये तो अपने बस की बात नहीं है. बापरे. पण जेव्हा एका वन फाईन मॉर्निंग असं म्हणतो की, मला अजूनही आठवतो तो दिवस, गौरीचा दिवस होता, गणपतीतल्या गौरीचा दिवस होता, आणि त्या दिवशी मला ती कॉल लेटर त्यांचं मिळालं होतं. आणि तेव्हा मला म्हणजे अक्षरशः मी 2-2दा 4-4दा वाचलं की नक्की माझंच नाव आहे ना त्याच्यात, बापरे. असं आश्चर्य वाटलं होतं. मग 1 वर्ष आपल्याला ट्रेनिंग देतात. ते ट्रेनिंगमध्ये असं असतं की तुम्हाला न्यूक्लिअर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड जवळजवळ 30-32 सब्जेक्ट शिकवतात. बापरे. हो, कारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा तसा कॉमन झाला इंजिनिअरिंगमधला. त्याच्यामध्ये न्यूक्लिअरमध्ये तुम्हाला मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र माहिती पाहिजे, हीट ट्रान्सफर माहिती पाहिजे, मेकॅनिकल प्रॉपर्टी माहिती पाहिजेत, रिॲक्टरमध्ये काय होतं हे माहिती पाहिजे, हाय टेम्परेचरला त्याचे कसे गुणधर्म बदलतात, हे काहीच नसतं आपल्या इंजिनिअरिंगमध्ये. त्यामुळे सगळ्यांना कॉमन काही सब्जेक्ट्स आणि मग आमच्या ब्रांच स्पेसिफिक इलेक्ट्रिकल सब्जेक्ट, आणि या सगळ्याची दर सोमवारी परीक्षा. म्हणजे मला जर हे आधी माहिती असतं ना तर कदाचित मी ऍप्लिकेशन पण नसेल केलं, कारण इंजिनियर झाल्यानंतर परत एवढा अभ्यास करायचा आहे ही मानसिकता नसते. पण जेव्हा तो कोर्स संपला आणि मी जेव्हा डिपार्टमेंटला आमचं म्हणजे सिलेक्शन झालं तेव्हा त्या सगळ्याच महत्त्व समजलं की डिपार्टमेंटला आल्यावरती अरे मग हां ह्याचा उपयोग इथे होतोय, हे शिकताना हे आपल्याला शिकवलं होतं. तर अशी आपली जेव्हा ती प्लेसमेंट झाली आमची, ती मला रेडिओ मेटलर्जीमध्ये मिळाली.
हा, मी तिकडे येणारच आहे, पण म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता हे जे सांगितलं हे सगळं ट्रेनिंग प्रोसेस त्यांची इतकी हो, मोठी हो, असते training की process ज्याला आपण खूप म्हणतो ना की एखादं धातू किंवा सोनं हे त्या आगीतून तावून सुलाखून अगदी, निघतं, अगदी. तसं तुमच्यासारखे इंजिनियर्स ऍक्च्युअली त्याच्यातून तावून सुलाखून निघाले. अगदी 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 तावून सुलाखून निघाले. म्हणजे खरंच सांगते की मी मगाशी म्हटलं ना की मला जर परत 32 वेळा म्हणजे दर सोमवारी एक्झाम द्यायची, हे काय टेन्शन आहे. हो हो. ते सुद्धा ग्रॅज्युएट झाल्यावर आणि नोकरी लागली आता, म्हणजे आपली मानसिकता वेगळी असते ना. पण आज मागे वळून बघताना त्याचा फायदा झाला हे खूप जाणवतं, खूप भयंकर. खूप फायदा झाला, खूप फायदा झाला. रेडिओ मेटलर्जी डिव्हिजन मध्ये पहिली महिला अधिकारी, तर हो. त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि काय यायच्या नाही बेसिकली रेडिओ मेटलर्जी मध्ये महिला अधिकारी का नाही यायच्या? रेडिओ मेटलर्जी ही जी डिव्हिजन होती त्याच्यामध्ये न्यूक्लिअर फ्युएल फॅब्रिकेट करतात. बरं, ओके. आता हे फ्युएल फॅब्रिकेशन तुम्हाला खुल्या म्हणजे हाताने काय एकदम सोप्या भाषेत सांगा. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला पूर्वीच्या आपल्या लहानपणच्या म्हणजे आमच्या लहानपणच्या खोगोच्या गोळ्या, पोलोच्या गोळ्या मिळायच्या हो, आठवतात, हो. त्या कशा स्टॅक केलेल्या असतात हो. तशा. आता मी टॅबलेट म्हणेन, त्याला पॅलेट म्हणतात, त्या एकात एक एका नळीमध्ये घातलेल्या असतात, त्या न्यूक्लिअर फ्युएल आहे. तर ते टॅबलेट म्हणजे पॅलेट बनवण्याची ती डिव्हिजनमध्ये ते काम चालायचं. बरं. ते आपल्याला असं ओपनली हँडल करता येत नाही. बरं. तर ते हँडल करण्यासाठी ग्लोबॉक्स लागतात. ग्लोबॉक्स म्हणजे तुम्हाला इन्क्युबेटर माहिती आहे. हो. त्या इन्क्युबेटरमध्ये जसं त्या छोट्या बाळाला बाकीच्या एन्व्हायरमेंटपासून संरक्षण लागतं, तसं इथे उलटं, म्हणजे त्या न्यूक्लिअर फ्युएलपासून बाकी सगळ्याला आपल्याला संरक्षण म्हणून ते हो. ग्लोबॉक्सच्या आतमध्ये हँडल करायला लागतं. कारण ते फ्युएल म्हणजे किरणोत्सार करतं का? किरणोत्सार म्हणजे किरणोत्सारामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. बरं. म्हणजे आपल्याला तुम्हाला पुस्तकात शिकलेलं कदाचित आठवत असेल की अल्फा कण असतात ते फक्त कागदाच्या शीटनी थांबतात. हो. मग बीटा त्याच्यापेक्षा धातूच्या कुठल्या शीटनी थांबतात. आणि आणि गॅमा रे हँडल करण्यासाठी तुम्हाला जास्त थिकनेस म्हणजे लेड शिल्डिंग लागतं किंवा हेवी डेन्सिटी कॉन्क्रीट लागतं. बरोबर. तर हे फ्युएल जे फॅब्रिकेशन करतात ते अल्फा ऍक्टिव्ह असतं, त्याच्यामुळे ते ग्लोबॉक्समध्येच हँडल करायला लागतं. आणि तुम्हाला आता तो जो फोटो दिसतोय ना त्याच्यामध्ये ग्लोबॉक्स दाखवलेला आहे. आपल्याला आपल्या हातावरती गंटलेट्स म्हणजे हातमोजे घालायचे बरं. आणि त्या ग्लोबॉक्सला पोर्ट होल असतात, त्यालाही ग्लोव्ज लावलेले असतात. तिथनं आतमध्ये हात घालून सगळं आतमध्ये करायचं. बापरे. आता ह्याच्यामध्ये ज्याला आपण पोटेन्शियल हॅझार्ड म्हणतो, पोटेन्शियल हॅझार्ड म्हणजे काय की असा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, तो होईल असं नाही, पण आपल्याला त्याच्यासाठी सगळी प्रिकॉशनरी मेजर घेतली पाहिजे. हो. मग आता प्रिकॉशनरी मेजर म्हणजे अशी शक्यता आहे की तुम्हाला समजा काही कंटॅमिनेशन म्हणजे लूज कंटॅमिनेशन पावडर तुमच्या ॲप्रॉन वगैरे तो तर असतोच, म्हणजे तुमचा सेफ्टीचा सगळा पोशाख असतोच घातलेला तुम्ही जेव्हा ते करता तेव्हा. पण तरी समजा तुम्हाला कुठेही प्रादुर्भाव झाला तर लॅबोरेटरीमध्ये अशी सोय असते की तुम्ही तुमचे पूर्ण आंघोळ करायची डोक्यापासून पायापर्यंत, ते सगळे कपडे डिस्कार्ड होतात, तुम्ही दुसरा नवीन सेट घालून बाहेर यायचं. आता तरी पण नाही थांबलं तर मग तुम्हाला काही केमिकलनी वॉश वगैरे करायला लागतं किंवा चुकून जर का केसांमध्ये गेलं. आता मुलांच्या बाबतीत ते सहज शक्य आहे की काढून टाकले केस, ठीक आहे, 1 महिनाभर 2 महिने तसं दिसेल. पण मुलींच्या बाबतीत एकतर तुम्हाला वेगळ्या वॉशरूम आतमध्ये रेडिओ ऍक्टिव्ह एरियामध्ये आंघोळ करता येईल अशा असल्या पाहिजेत. केसांचा तो प्रश्न आहे. आता तेव्हा तर माझे केस गुडघ्यापर्यंत होते. तर अशा सगळ्या ज्या लिमिटेशन्स होत्या. शिवाय या ठिकाणी जर का एखादी महिला प्रेग्नंट असेल तर तिने अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, मग ती लिमिटेशन मॅनेजमेंटवर येतील. हो. मग हे सगळं करण्यापेक्षा नॅचरली जेव्हा महिलाच मुळात इंजिनिअरिंगमध्ये कमी येत आहेत तेव्हा इतक्या सगळ्या फॅसिलिटी कशाला निर्माण करायच्या, हा एक थोडासा म्हणजे त्याच्या मागची भूमिका अशी होती तिथे मुली न घेण्याचं. पण जेव्हा माझी तिथे नियुक्ती झाली तेव्हा मला तिथले जे आमचे डिव्हिजन हेड होते त्यांनी हे सगळं सांगितलं आधी आणि म्हणाले की तू विचार कर, तुला इथे कुठलीही सवलत मिळणार नाही, येणार असशील तर तू विचार कर आणि मला 2-3 दिवसांनी सांग. मी त्यांना तिथेच तेव्हाच सांगितलं की मी तुम्हाला 2-3 सेकंदात सांगते की मुलगी म्हणून मी कुठलीही सवलत मागणार नाही, कुठलीही जबाबदारी टाळणार नाही, आणि उलट तुम्ही जर मला त्याच्यामध्ये एंट्री दिलीत तर उद्या दुसऱ्या काही मुलींना ते दालन खुलं होईल आणि त्याचा म्हणजे तुम्हालाही एक वेळ मागे पुढे जाऊन अभिमान वाटेल की मी ही संधी दिली. तर फक्त मी तेव्हा ट्रेनी असल्यामुळे त्यांना असं म्हटलं नाही की तुम्ही विचार करा तुम्ही मला घ्यायचं का नाही. अनुपमा मॅम, हे खरोखर क्रांतिकारी पाऊल आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे ना आपण पुस्तकामध्ये नेहमी वाचतो की सुधा मूर्तींनी फ्लोअरवर काम सुरू केलं, त्यांचं कौतुक होतं, ते आता सर्वश्रुत उदाहरण आहे. पण अशाच अनुपमा कुलकर्णी त्यांनी त्या म्हणजे सुधा मूर्तींच्या फ्लोअरला मी कमी म्हणत नाही, पण त्यापेक्षाही हॅझार्डस असलेलं काम
त्यांनी स्वतः जबाबदारीने अंगावर घेतलं आणि यशस्वीरित्या पेललं. हे क्रांतिकारी काम आहे आणि त्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक. आणि टिळकनगर शाळेच्या तुम्ही विद्यार्थी आहात, त्यामुळे जास्त आम्हाला अभिमान वाटतोय या वा गोष्टीचा. वा वा. त्याचं तर म्हणजे मला स्वतःलाही तो एक आज मागे वळून बघताना असं वाटतं की तो निर्णय किती चांगला आणि योग्य ठरला माझा, की मला स्वतःलाही त्यातनं प्रेरणा मिळाली. बरोबर. आणि तिथे जेव्हा आधी महिला नव्हत्या, तर मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा असं असतं की तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांचं तर तुम्हाला सहकार्य लागतंच लागतं, पण कनिष्ठ सहकाऱ्यांचं सुद्धा असणं गरजेचं आहे. बरोबर. आता विचार करा की वर्षानुवर्ष तिथे एकही मुलगी नाहीये बरोबर. आणि अचानक, बरं मी गेले ते ऑफिसर म्हणून गेले, हम्म. अचानक कोणीतरी आपल्या डोक्यावरती लेडी ऑफिसर, मग ते सहकार्य असं आपोआप नाही मिळत. मग आता माझ्या बाबतीत असं व्हायचं की माझे जे वरिष्ठ होते ते शिस्तीचे कडक होते आणि त्यांची म्हणजे शिस्त आणि सतत कार्यमग्न राहण्याची वृत्ती आमच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये माहिती होती. मग माझ्या कनिष्ठ सहकाऱ्यांना मी एखादं काम दिलं तर ते नाही म्हणायचे नाहीत, पण त्यांना स्वीकारायला थोडं जड झालं की आपली महिला आपली बॉस आहे असं. मग ते काय करायचे, काम करायचे, पण त्याचं रिपोर्टिंग माझ्या वरिष्ठांना जाऊन करायचे. मग दोनदा तीनदा असं माझ्या लक्षात आलं की हे काम झालंय ह्याची माहिती माझ्या वरिष्ठांना आहे पण मलाच नाही. मग मी त्यांना जाऊन सांगितलं की सर असं असं होत आहे. मग त्यांच्या लगेच लक्षात आलं, ते मला काही म्हणाले नाहीत, परंतु परत जेव्हा त्यांनी रिपोर्टिंग केलं माझ्या सहकाऱ्यांनी तेव्हा त्यांनी सांगितलं की हे काम कोणी दिलंय, मॅडमनी. मग त्यांना जाऊन सांगा, मला कशाला सांगताय, आता ते सगळं मॅडमच बघणार आहेत, मी काही बघणार नाहीये त्याच्याकडे. बरोबर. तर हे सहकार्य मिळणं हे खूप गरजेचं असतं. आणि मला हे म्हणजे माझे जे वरिष्ठ होते देशमुख सर, आमचे डिव्हिजन हेड होते तेव्हा गांगुली सर, त्यांनीही खूप प्रोत्साहन दिलं. बरोबर. आणि मग तिथून म्हणजे एक प्रवास सुरू झाला. तर मॅम, न्यूक्लिअर फील्ड हे सर्वसामान्यांना खूप वेगळं फील्ड असतं, कारण याच्यात आपल्याला रेग्युलर अशी लोक येताना दिसत नाहीत. ह्याच्यात तुम्ही इतके वर्ष काम केलेत, तर तुमचं तिकडे नेमकं काय काम तुम्ही करत होतात हे लोकांना समजेल, म्हणजे एक्स्पेशली विद्यार्थ्यांना आपल्या समजेल अशा सोप्या भाषेत तुम्ही सांगाल का? हो हो नक्कीच. आता आपण बोललो ते ग्लोबॉक्समध्ये फ्युएल फॅब्रिकेशन हँडल करायला लागतं. हो. आता हे फ्युएल न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जाणारं फ्युएल आहे. आमच्याच डिपार्टमेंटमध्ये तेव्हा एक असं प्रोजेक्ट येत होतं की न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये फ्युएल किंवा बाकी स्ट्रक्चरल मटेरियल म्हणजे त्याच पार्ट ऑफ स्ट्रक्चर त्याच्या प्रॉपर्टी बदलतात, कारण ते सतत हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, गॅमा रेडिएशनचा सतत मारा होत असतो. मग त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतात. मग एखादं जर त्याचे स्ट्रक्चरल कॉम्पोनंटचं जर फेल्युअर झालं तर ते आपल्याला आधी कळलं पाहिजे, किंवा एखादं फेल्युअर अचानक झालं, अनएक्सपेक्टेडली झालं, तर त्याची कारणं काय होती हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. तर हे शोधण्याच्या काही मशीन्स आहेत. ती मशीन्स परत आपल्याला हॉटसेल ह्याच्यामध्ये हँडल करायला लागतात, कारण आता ही रिॲक्टरमधनं बाहेर आलेली आहे, त्याला गॅमा रेडिएशन खूप हेवी डोस आहे. मग आता हॉट सेल म्हणजे काय, तो तुम्हाला या फोटोमध्ये हॉट सेलही दिसते. तुम्ही बघताय की ह्याच्यामध्ये मास्टर स्लेव्ह मॅन्युपुलेटर वापरले. म्हणजे काय की बाहेर म्हणजे मास्टर साईडला समजा मी चिमटा धरायचा असेल मला, तर मी तिथे जो स्लेव्ह आर्म आहे, मास्टर आर्म आहे, त्याला जर का पकडायची ऍक्शन केली म्हणजे प्रत्यक्ष पकडलं तर ते आतमध्ये तारेच्या साह्याने त्याचा स्लेव्ह पार्ट आहे त्याला फक्त चिमटा असतो. बरं. ओके. मग मी इकडनं जर तो धरला तर तो चिमटा दाबला जातो. ओके ओके ओके. मग तुम्ही इमॅजिन करा की आतमध्ये फक्त एखादा स्क्रू पिळायचा आहे. मला फोर्स फीडबॅक एरवी जो आपल्याला येतो की मी किती फोर्स लावते स्क्रू पिळताना, तो येत नाही. बरं. तर इकडे मी पिळणार, मग तो स्क्रू त्या चिमट्यातनं खाली पडणार, असं सगळं असतं. आता हॉटसेलमध्ये एकदा मशीन किंवा ते कटिंग मशीन आतमध्ये टाकलं, त्याच्यामध्ये काही बिघाड झाला तर त्याला ऑलरेडी रेडिएशनचा डोस मिळालेला आहे, म्हणजे त्याच्यातनं काही रेडिओ पार्टिकल्स त्याच्यावर बसले, ते एमिट करतील. मग ते जर बिघडलं तर बाहेर कसं काढणार, बाहेर काढता येत नसतं ते. ओके. मग ते रिपेअर कसं करणार. म्हणजे मला जर का छोटं ड्रिलिंग मशीन सुद्धा हॉटसेलमध्ये वापरायचं असेल तर मला त्याच्यात बदल करावे लागतील. त्याची वायर बाहेर येईल, त्याचा पॉवर सप्लाय बाहेर येईल, फक्त कटिंगचा पार्ट आतमध्ये जाईल, असं काहीतरी करावं लागेल. पॉलिशिंग ग्राइंडिंग मशीन आपल्यापैकी काही जणांना नक्की माहिती असेल. आता हे फ्युएलचे छोटे छोटे फ्युएलचं समजा फेल्युअर झालं तर ते त्याचा सरफेस पॉलिश करायला लागतो रेडिओ मेटलर्जी ॲनालिसिस करण्यासाठी. मग ते हँडल करायचं असेल ते तर खूप जास्त किरणोत्सर्गी असतं. मग त्या मशीनमध्ये जर का आपल्याला ते मशीन आतमध्ये ठेवायचं असेल, ते तर ऑटोमॅटेड मशीन आहे, खूप मोठा सेटअप असतो, तो पण आपल्याला ह्या फोटोमध्ये दिसतोय.
आता ही सगळी मशीन्स, ह्यातली काही मशीन्स अशी आहेत की ती फक्त त्यावेळेला इम्पोर्टेडच अवेलेबल होती. बरं. परत ती आपल्याला आपल्या सेटअपमध्ये वापरता येतील अशी नव्हती. त्यातला फक्त इलेक्ट्रिकल किंवा कंट्रोल सिस्टीमचा पार्ट आहे तो आपल्याला बाहेर ठेवावा लागतो, कारण तिथे काही फेल्युअर होईल, काही तिथलं बदलायला लागले कॉम्पोनंट तर आपल्याला बदलता आले पाहिजेत. बरोबर. एक तर ह्याची किंमत जास्त असते, परत आपल्याला रिक्वायरमेंटला सुटेबल नसते, मग आपल्याला ती वापरता कशी येणार. बरोबर. मग त्यांना आपण रिक्वेस्ट करणार की आम्हाला अशा अशा चेंजेस करून द्या, मग त्याचे डबल टिबल चार्ज लावणार, मध्ये जो सगळा वेळ जाणार. ह्याच्यापेक्षा आपणच आपल्या इथे ही डेव्हलप का करू नयेत. आपल्या इथल्या प्रायव्हेट इंडस्ट्री सुद्धा त्यावेळेला सुद्धा इंडस्ट्रियल म्हणजे इंडस्ट्री होत्या आपल्याकडे चांगल्या चांगल्या. बरं. मग त्यांच्या सहकार्यांनी अशा बऱ्याच मशीनचं इंडिजिनायझेशनचं काम माझ्याकडे आलं. मग ती अगदी सुरुवातीची रिले बेस सिस्टीमवरनं PLC सिस्टीम केली. ही म्हणजे माझं एकदम पहिलं प्रोजेक्ट होतं ते बरं. जॉईन झाल्यावर रेडिओ मेटलर्जीचं. मग जेव्हा आमचं हे हॉटसेलचं प्रोजेक्ट सुरू झालं तेव्हा अशा बऱ्याच मशीन्सचं इंडिजिनायझेशन म्हणजे भारतात तयार करून भारतात त्याची डेव्हलपमेंट करून ती इन्स्टॉलेशन कमिशनिंग म्हणजे ज्याला म्हणतो आपण की कन्सेप्च्युअलाइज, डिझाईन, इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट म्हणजे त्या कंपन्यांकडे जायचं, अर्थात गव्हर्नमेंटच्या टेंडर प्रोसेसनी त्यांची सगळ्यांची आपल्याला स्क्रुटिनी करावी लागते. हो. त्याच्यापैकी कोण केपेबल आहे, कोण आपल्याला सहकार्य करू शकेल. बरं, ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं असतं की आपण कितीही पेपरवरती सगळी स्पेसिफिकेशन लिहिली तरी प्रत्यक्ष बनवताना कंपनीने थोडी फ्लेक्झिबिलिटी दाखवणंही गरजेचं आहे हो, की हे बरोबर. वाक्य तुम्ही लिहिलं नाहीत, आता आम्ही हे देणार नाही असं हो, म्हटलं तर हो, त्या हो, मशीनचा हो. मला उपयोगच उपयोगच नाही. नाही. त्यामुळे तसा कंपनीचाही थोडासा अँगल असला पाहिजे. मग तिथे इन्स्पेक्शन करणं आलं, मग ते डिलिव्हर होणार, मग त्याचं इन्स्टॉलेशन आणि मग कमिशनिंग, मग ते आम्ही वापरायला सुरुवात करणार. बापरे, मोठी प्रोसेस आहे. मोठी प्रोसेस आहे. पण ह्याच्यामध्ये मला असं झालं की मला अक्षरशः भारतातल्या कानाकोपऱ्यात जायची संधी मिळाली. कंपन्यांच्या शॉप फ्लोअरवर तासन तास म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावरती जायला लागायचं, कारण एकाच वेळेला आपण गेलो आणि फायनल इन्स्पेक्शनला गेलो असं होत नाही. सुरुवातीपासून त्याला ट्रॅक ठेवावा लागतो, वेळोवेळी चर्चा करावी लागते. आपण वापरत असलेलं मटेरियल त्यांनी जे विकत घेतलंय बाजारातनं ते स्पेसिफिकेशन प्रमाणे आहे का आहे का नाही नाही? त्याचा ट्रॅक म्हणजे आपण स्पेसिफाय केलेल्या मटेरियलची तुम्ही टेस्ट करून घेतली पण ते मटेरियल आमच्याच कॉम्पोनंट म्हणजे तो कॉम्पोनंट आमच्याच मशीनला लावताय की नाही इथपर्यंत सगळा ट्रॅक ठेवावा लागतो. त्याच्यामुळे त्यावेळेला तर आम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॉर्म्सप्रमाणे सगळे प्रवास रेल्वेने करायला लागायचे. तो काळ इंटरनेटचाही नव्हता, फोनचाही नव्हता. फोनचाही नव्हता. त्याच्यामुळे केव्हा तरी आज पत्र पाठवायचं, मग 8-10 दिवसांनी कंपनीला मिळणार की आमची सो अँड सो इंजिनियर येते, मग ती कुठे येते, बरं उतरल्यावरती आधी शोधायचं म्हणजे कुठे जायचं आहे. इंडस्ट्रियल एरिया बऱ्याचदा सिटीपासून लांब असते, पण तरी सुद्धा जवळजवळ भारतातल्या जवळजवळ सगळ्या शहरांमध्ये माझा प्रवास झाला. त्यानिमित्ताने त्या कंपन्यांशी मला म्हणजे तिथे जायला मिळालं. आणि जेव्हा आपण शॉप फ्लोअरला जातो ना तेव्हा आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, म्हणजे जे 4 भिंतींच्या किंवा आपल्या डेस्कवरच्या ऑफिसच्या केबिनमध्ये नाही शिकता येत. बरोबर. म्हणजे एक वेळ तर अशी आली की मी जवळजवळ एका वर्षात 50 वेळा तरी पुण्याला गेले होते. तर मुंबई पुणा काही लांब नाही, पण इतक्या तेव्हा पुण्यात ऑर्डर चालू होत्या. त्याच्या पलीकडे चेन्नई म्हणजे तेव्हा त्याला मद्रास म्हणायचे, बंगळूर, तुमचं कोईमतूर, चंदीगड, कलकत्ता, भोपाळ असं अनेक ठिकाणी माझा म्हणजे प्रवास झाला. आणि ही सगळी म्हणजे त्यातली मशीन्स जेव्हा आपल्याकडे प्रत्यक्ष करायला मिळाली तर तो एक फार मोठा समृद्ध करणारा अनुभव होता क्रेनचा. हो हो, त्याच संदर्भात मी येत होतो की ऑटोमेटेड सिस्टीम, CNC मशीन्स, क्रेन्स या सगळ्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं? चॅलेंजिंग 2 मला म्हणजे अगदी आवर्जून सांगावीशी वाटतील. आमचं जे हॉटसेलचं नवीन प्रोजेक्ट चालू होतं त्याच्यामध्ये 40 टनाची क्रेन बसवायची होती. बरं. आता क्रेनचा जो उपयोग बाकीच्यांना माहिती आहे तो तेवढाच मलाही माहिती होता. इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काय बाबा ह्याच्यामध्ये मोटर असते, अजून काय कंट्रोल सिस्टीम असते हे माहिती होतं. पण जेव्हा मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की हे सगळं तुला करायचं आहे म्हणजे डिझाईन स्पेसिफिकेशन बनवण्यापासून कमिशनिंगपर्यंत, बापरे, तेव्हा म्हटलं की हो, जर का तुम्ही सांगितलंय तर करायचं आहे. कारण माझ्या शब्दकोशात नाही हा शब्दच नव्हता. आणि घेतलेलं काम तन मन धन अर्पून करायचं ही माझी वृत्ती होती. आणि एकदा कुठली जबाबदारी टाळायची नाही हे तर म्हणजे आपल्या रक्तातच भिनलेलं होतं. त्याच्यामुळे हो ठीक आहे म्हटलं, मी म्हणजे नक्कीच करेन. मग एक म्हणजे
त्याच्या स्पेसिफिकेशन जाणण्यापासून प्रवास सुरू झाला. बरं, क्रेन ही एक हेवी इंजिनिअरिंगचं काम असतं ते, आणि त्याला वेळोवेळी म्हणजे शॉप फ्लोअरवर सुद्धा असं ते जाऊन फक्त टेबल टॉप असं छोटं नसतं, ह्यूज असतात त्याचे स्ट्रक्चर्स. मग तिथून तिचं जे इन्स्पेक्शन आणि त्या पर्टिक्युलर आमच्याकडे जी क्रेन येणार होती तेव्हा तर असं झालं होतं की मार्च एंडिंगला आपलं फायनान्शियल इयर क्लोजिंग असतं, त्यांनाही ऑर्डर द्यायची घाई होती, आम्हालाही हवीच होती कारण आमची साईट तयार होती तेव्हा. आणि अशी वेळ होती की आता जर का आपल्याला हे इन्स्पेक्शन क्लिअर करायचं असेल तर 2-3 दिवसात सगळं करायला हवं, मार्च एंडिंगचे दिवस. माझ्याबरोबर एक दोन सहकारी होते आमचे माझ्याबरोबरचे. ते मला म्हणले, मॅडम आता खूप म्हणजे रात्रीची वेळ झालीच होती, ऑलमोस्ट 9-10 वाजायला आले होते, की हे आज काही संपत नाहीये, तुम्ही आपल्या रेसिडेन्सला जा, आम्ही बघतो, हे फायनल इन्स्पेक्शन आहे. म्हटलं हे नामंजूर, मी थांबणार इथे. रात्री 1:30 वाजता आम्ही त्याचं सगळं टेस्टिंग केलं, सगळे म्हणजे अगदी त्यांना दिव्यांपासून सगळी अरेंजमेंट केली, जेवण बिवण सगळं झालंच. म्हणजे आता कारण ते सगळं मशीन झाल्यावरच जेवण होईल. सगळ्या टेस्ट कम्प्लीट केल्या. लोड टेस्ट करतात तेव्हा तर 40 टन उचलून दाखवायचं असतं त्यांना, आणि ते तुम्ही म्हणजे त्याला तुम्हाला हे नसतं, तुम्ही त्याला ते म्हणजे करणार नाही असं करू शकत नाही, सप्लायरही असं करू शकत नाही. आधी ते लोड म्हणजे आणून ठेवावं लागतं, कारण 40 टन उचलून दाखवायचं आहे म्हणजे लोडची सुद्धा अरेंजमेंट करायला लागते, त्याला लागणारी स्ट्रिंग. त्यामुळे एक एक टेस्ट व्हायला 2-2, 3-3 तास लागतात. म्हणजे टेस्ट असते 5 मिनिटाची, पण त्याची अरेंजमेंट करायला पुष्कळ वेळ लागतो. हा एक म्हणजे असा माझ्या सहकार्याने तो धडा होता की मॅडम स्वतः जर रात्री 1:30 वाजता सुद्धा म्हणत नाहीयेत की आता पॅकअप करूया, तर थांबणं भाग आहे. मग ती क्रेन जेव्हा आमच्याकडे आली आणि त्याची उभारणी सुरू झाली, आता त्या क्रेनची इन्स्टॉलेशन हाईट होती 17 मीटर. 17 मीटर म्हणजे 5व्या मजल्यावरती ती क्रेन आहे, पण 5व्या मीटर म्हणजे मध्ये काही स्ट्रक्चर नाही, तो बे एरिया आहे, शॉप फ्लोअरचा एरिया आहे. म्हणजे 5व्या मीटरवरनं ग्राउंड फ्लोअरवर काहीच नाही मध्ये. मग आपल्याला मंकी लॅडरवरनं जायला लागतं क्रेनच्या वरती जाताना. आता मंकी लॅडर म्हणजे काय, आपली जी लॅडर असते ती अशी असते ना, म्हणजे आपण तिरकी लावतो आणि असं असं चढायचं. तर आता ही एकदम सरळ असते, 90 अंशाचा कोन करून, आणि जसे माकडं चढतात म्हणजे 2 हात आणि 2 पाय, अशी चढायला लागते. पण पूर्ण 5 मजले असं जायचंय आणि मध्ये कुठे आजूबाजूला म्हणजे प्रोटेक्शन काही नसतंच तिथे. आणि तिथे वरती गेल्यावरती सुद्धा तो जो ट्रेनचा जो LT ज्याला म्हणतो आपण ट्रॅव्हल, तो म्हणजे 25-30 मीटर लांब, म्हणजे 5-6 मजली बिल्डिंग आडवी केली तर जो पॅसेज होईल त्याला पण आपल्याला खूप चिंचोळाच भाग त्याला मिळतो. म्हणजे हार्डली एक माणूस जाईल एवढाच, पण इथे म्हणजे पूर्ण दरी अशी, दरी म्हणजे शॉप फ्लोअर, हा, आणि इकडे काहीच नाही, इकडे भिंत. तर ते म्हणजे इतकं ज्याला फोबिया येऊ शकतो. पण मी एका क्षणाचा म्हणजे एक क्षणभर विचार केला नाही असं नाही, कारण आमच्या सगळ्या टीममध्ये वयाने ज्युनियर म्हणाल तर मीच होते. त्यामुळे मीच जर गेले नाही तर मी कुठल्या तोंडाने त्यांना सांगणार की तुम्ही जाऊन बघा. आणि तिथे नंतर तुम्ही आताचं जे इन्स्पेक्शन करणं गरजेचंच होतं की त्यांनी सप्लायरने सगळं तिथे लावून ठेवल्यावरती जर आम्ही ओके केलं तर पुढचं सुरू होणार काम. सॉरी, मध्ये मी अडवतो. तुम्ही म्हणलात सगळ्यात वयाने तेव्हा ज्युनियर, किती साधारणपणे वय असेल तेव्हा? माझं एक 35 ते 40च्या आसपास आहे. तरी भरपूर. ओके. हा, म्हणजे अगदी 25 नव्हते, पण माझे सहकारी माझ्यापेक्षाही वयाने मोठे होते, हाताखालचे. त्यामुळे त्यांना तिथे म्हणजे आपण खाली थांबायचं हात मागे बांधून आणि तुम्ही जा, हे माझ्या स्वभावातही नव्हतं आणि ते योग्यही नव्हतं. आणि पुढे मग त्यावेळेला मी जेव्हा शिडीवरनं वरती जात होते तर ही बातमी आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचली की मॅडम वरती जात आहेत. त्यांना एक क्षणभर काळजी वाटली असावी, कारण मी जेव्हा वरती पोहोचले आणि आता काहीतरी सांगायला म्हणून खाली बघितले तर सगळे लोक जमा होऊन सगळ्यांचे डोळे माझ्याकडे. मला वाटलं की बहुतेक देवाचा दावा करतात की या सुखरूप पोहोचू देत. पण इतकं वरती जायचं, ते 5 मीटरचं अंतर आणि त्याच्यानंतर 15 मीटरचं, आणि सेम त्या मंकी लॅडर वरून परत खाली येताना सेम तसंच उलट, म्हणजे उतरणं जास्त कठीण आहे. असं एकदाच नाही, ती क्रेन कमिशन होईपर्यंत रोज 4 वेळा दिवसातनं. बापरे. तर पण एक्झॅक्टली ही क्रेन कुठे होती, म्हणजे मला अजून त्याचं स्ट्रक्चर. आता मगाशी मी तुम्हाला जी हॉटसेल आता दाखवली की नाही, हॉटसेल दाखवली, तर त्या हॉटसेल मध्ये त्याला एक बाजूला अटॅच एरिया असतो की जिथनं आपण ऑपरेट करणार सगळं. म्हणजे मोठी मोठी मशीन्स आता जर का त्या हॉटसेलमध्ये मला इन्स्टॉल करायचे दुसरी मशीन, तर इथून हे अख्खं मशीनची बॉडी ह्या वरच्या क्रेनने उचलणार आणि ती हॉटसेलमध्ये ठेवणार. तर ह्यासाठीचा जो बे एरिया असतो तो म्हणजे उंच हाईट लागते त्याला तेवढी. तिकडे ती क्रेन होती. अरे, खूप कठीण काम होतं. असं दुसऱ्या एका कामाचा उल्लेख मला करायला आवडेल. हे काम छोटं मशीन होतं. मशीन म्हणण्यापेक्षा ती एक केल्वेट कॅलरीमीटर
म्हणजे कॅलोरीमीटर जनरली वापरतात ती एन्थाल्पी, म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये जी उष्णता निर्माण होते ती मोजण्यासाठी. ती अतिशय कमी असते. अच्छा. म्हणजे फ्युएलच्या किंवा कुठल्याही मटेरियलच्या एवढ्याशा तुकड्याच्या कुठल्या रिॲक्शनमध्ये किती उष्णता निर्माण होईल किंवा किती एनर्जी बाहेर टाकली जाईल ह्याचं अनालिसिस करण्यासाठी किंवा त्याचं मेजरमेंट घेण्यासाठीची मशीन. तर ही सगळी ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट आहे. तर आमच्याकडे जवळजवळ 1985 साली फ्रान्स बनावटीचं आलेलं ते मशीन होतं. त्याची कंट्रोल सिस्टीम बिघडली होती. फर्नेस चांगली होती. मग त्या कंपनीला विचारणा केली. हे खरं तर आम्ही ज्या डिव्हिजनमध्ये होते त्या डिव्हिजनमध्ये पण नव्हतं, पण माझा हा सगळ्या मधल्या प्रवासाची थोडीफार माहिती आजूबाजूच्या डिव्हिजनना झाली होती. त्यामुळे तिथल्या डिव्हिजन हेडने आमच्या डिव्हिजन हेडला विचारलं की मॅडमना जरा बघायला सांगा ना, कारण बाकी काय कोणीतरी रिपेअर नाही करू शकत आहे. मग माझ्या वरिष्ठांनी आधी मला सांगितलं की त्यांचं काम तुला म्हणजे करणार असशील तर कर, पण अट एकच की आपलं काम त्याचा म्हणजे सफर होता कामा नाहीये. आपल्या कामामध्ये ते की हे काम केल्यामुळे आपलं काम मागे पडलं असं होता कामा नाहीये. तर तुला वाटलं तर जरूर कर. मग मी ते जाऊन बघितलं तर त्याची अशी कंडिशन होती की फर्नेस चांगली होती पण कंट्रोल सिस्टीममध्ये प्रॉब्लेम होता. त्या कंपनीकडे ह्यांनी विचारणा केली होती त्या डिव्हिजननी. तर त्यांनी सांगितलं की कमर्शियल असतात, बाहेर कोणीही कमर्शियल विचार करतं की असं आम्ही फक्त कंट्रोल सिस्टीम वगैरे काय देणार नाही, तुम्हाला घ्यायचं तर पूर्ण मशीन घ्या. मग त्यांनी त्यांचा नाद सोडला आणि भारतीय कंपन्यांना विचारलं जे कंट्रोल सिस्टीममध्ये कामं करत होते. त्या कंपन्यांनी सांगितलं की बरेच हायटेक मशीन आहे, आमच्याकडे तरी काही ह्याचं सोल्युशन नाही आहे. मग असं होतं की आपलं सगळं संशोधनाचं काम थांबून राहिलं होतं. बरं, नवीन मशीन फ्रेंच कंपनी द्यायला तयार होती त्यावेळेला, म्हणजे ही 2000च्याही आधीची गोष्ट सांगते मी. त्यावेळेला त्याची किंमत 1 कोटी होती त्या मशीनची. बरं, ती घ्यायची म्हणजे इंडेंटिंग प्रोसेस, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सगळी प्रोसेस फॉलो करून घ्यायची. आधी एक तर तेवढं बजेट सँक्शन झालं पाहिजे, मिळालं पाहिजे, आणि 1-1.5-2 ॲटलिस्ट 1.5 वर्षाचा तरी कालावधी आपला पूर्ण जाईल की जेव्हा आपलं संशोधनाचं सगळं काम ठप्प होईल. त्यामुळे मग त्यांनी विचारणा केली की तुम्ही बघू शकाल का. मग मी त्याचा थोडासा अभ्यास केला आणि एक वेगळा अप्रोच घेऊन ती सिस्टीम 4 महिन्यामध्ये केवळ 7-8 लाखामध्ये भारतीय कंपनीच्या सहकार्याने ती कंट्रोल सिस्टीम म्हणजे मला रिवाईव्ह करता म्हणजे नवीन कोटी रुपये खर्च होणार होते त्याच्याऐवजी 7-8 लाखांमध्ये झाली ती, आणि 3 ते 4 महिन्यात झाली. आणि एवढे तुम्ही पैसे ऍक्च्युअली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे वाचवले. तर त्यावेळेला त्या वरिष्ठांनी म्हणजे त्या डिव्हिजन हेडनी म्हणजे माझं जे कौतुक केलं तर मला आजही त्यांचे शब्द आठवतात. ते काय म्हणाले होते की पुढच्या भविष्य काळात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुला जो काही पगार देणार आहे तो तू गव्हर्नमेंटकडे आधीच देऊन टाकलेला आहे. बरोबर, क्या बात आहे. हे खूप वेगळा अनुभव आहे आणि हे प्रेरणादायी वाटलं. नाही, तुम्ही केलेलं काम हे प्रेरणादायी आहे. म्हणजे त्यांचे शब्द तर आहेतच पण तुम्ही केलेलं काम खूप प्रेरणादायी आहे. मॅम, आत्ता ना गेल्या काही दिवसांमध्ये एक अतिशय भारतासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट BARC मध्ये घडली, ज्या न्यूक्लिअर हो मला सांगायला खूपच आनंद होतोय की BARC सारखीच IG कार म्हणजे इंदिरा गांधी सेंटर ऑफ ॲटॉमिक रिसर्च, आता ह्या दोन्हीही संशोधन संस्था आहेत डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या अंतर्गत. ओके. तर इंदिरा गांधी रिसर्च सेंटरनी आपलं प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर हा जो एक स्टेज 2चा रिॲक्टर म्हणतो आपण, तो कार्यान्वित केला. ह्याचं महत्त्व एवढ्यासाठी आहे की आत्ता आपले जे सगळे न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत ते डॉक्टर भाभांनी जो आपल्याला ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम जो त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून दिलेला आहे की फेज 1 रिॲक्टर म्हणजे नॅचरल युरेनियम वापरून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो, त्याच्यामधनं आपल्याला प्लुटोनियम मिळतं. स्टेज 2 मध्ये हे प्लुटोनियम इंधन म्हणून त्या प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टरमध्ये वापरायचं आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला रिॲक्टर कोअरच्या बाहेरच्या बाजूला थोरियम ॲज अ ब्लँकेट वापरलेलं असेल. जगातल्या थोरियमच्या साठ्यापैकी 25% थोरियमचे साठे भारतात आहेत. बापरे. म्हणजे आपली एनर्जी सिक्युरिटी पुढच्या 500-600 वर्षासाठी सिक्युअर होईल जर आपण ते थोरियमचे साठे उपयोगात आणू शकलो तर. पण थोरियम हे असं मटेरियल आहे की ते डायरेक्टली आपल्याला रिॲक्टरमध्ये वापरता येत नाही. ते ज्याच्या तुम्हाला शाळेमध्ये शिकलेली चेन रिॲक्शन आपल्याला आठवत असेल, चेन रिॲक्शन, तर तसं त्याचं अणूचं त्या म्हणजे विखंडन करून थोरियमचं जेव्हा युरेनियम 233 मध्ये कन्व्हर्जन होईल ते युरेनियम 233 आपल्याला अणुभट्टीत वापरता येईल. ती स्टेज 3 झाली. म्हणजे स्टेज 1 मध्ये
युरेनियम ॲज अ फ्युएल, स्टेज 2 मध्ये प्लुटोनियम ॲज अ फ्युएल, थोरियम ॲज ब्लँकेट. तर ही स्टेज 2 आपण कार्यान्वित केली आहे. बापरे. ती एक मोठीच म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उपलब्धी आहे. आणि त्याच्यावरती जवळजवळ 25 वर्ष काम चालू होतं. त्याच्यामध्ये खूप आव्हानात्मक काम आहे ते. तर ती आता त्याची आपल्या आत्ताच्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये सभापतींनी अनाउन्समेंटही केली आहे. हो, ती फास्ट ब्रीडर आता सगळ्या शास्त्रज्ञांचं अगदी रिसेंटली अगदी रिसेंटली एप्रिल महिन्यातलीच गोष्ट आहे हो, ही. हो, हो. अगदी तर मित्रांनो, अतिशय एक ह्या पुढचा जो आपण भाग ऐकणार आहोत या पॉडकास्टमधला, तो खूप उत्कंठावर्धक असणार आहे. कारण विश्वाच्या उत्पत्तीचं गूढ आपल्या प्रत्येकाला आहे आणि त्याचं अतिशय भव्य असं संशोधन सर्न स्वित्झर्लंड इथे सुरू आहे. तर ते संशोधन काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. कारण अनुपमा कुलकर्णी मॅडम यांनी स्वतः त्या संशोधनामध्ये स्वतः काम केलेलं आहे. त्याच्या इन्स्टॉलेशन्समध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्या संदर्भातल्या सेक्शनकडे आता आपण वळणार आहोत. मॅम, सर्नमध्ये सिलेक्शन कसं झालं तुमचं? आता मगाशी आपण जे सगळं बोललो होतं ना, चॅलेंजिंग काम होतं. तर हे काम माझे तिथले जे BRC मधले जे वरिष्ठ होते, देशमुख सर, साहू सर, त्यांनी ह्याला म्हणजे मला अतिशय प्रोत्साहन दिलं होतं आणि त्यांच्या ते कायम स्मरणात होतं की हिचा आवाका खूप मोठा आहे. तर कुठे जर संधी मिळाली तर त्यांनी लक्षात ठेवलं होतं. आणि मग सन आणि डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी ह्यांच्या कोलॅबरेशन प्रमाणे काही संधी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीमध्ये चालून आल्या. मग डिपार्टमेंटनी काही नावं शॉर्टलिस्ट केली होती आणि सनमधली लोकांनी इथे येऊन इंटरव्ह्यू घेतले होते आमचे काही जणांचे. तर त्याच्यामधनं मला त्यांनी विचारलं की तुम्ही कमिशनिंगला याल का. तर मला तर हा म्हणजे एक सुखद धक्का होता की एवढ्या मोठ्या प्रयोगावरती काम करायला मिळणार आहे मला. हा फार मोठा सुखद धक्का होता माझ्यासाठी. नक्कीच. पण तिकडे एक्झॅक्टली काय होतं, म्हणजे कारण अशा संशोधनामध्ये तुमचं काम होतं हे मी असं एक मोघम सांगितलं, पण एक्झॅक्टली काय काम होतं, कारण ते तांत्रिकदृष्ट्या काय काम होतं हे मी नाही सांगू शकत. ते तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल. त्याच्या आधी सनची पार्श्वभूमी सांगायला मला आवडेल एका मिनिटामध्ये. सन हा शॉर्ट फॉर्म आहे फ्रेंच नावाचा. त्या युरोपियन युनियनची ही संस्था आहे संशोधन करणारी. सेंटर CERN, सेंटर युरोपियन फॉर रिसर्च न्यूक्लिअर. म्हणजे काय इंग्रजीमध्ये की युरोपियन सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च. ही प्युअरली ॲटॉमिक रिसर्च काम करणारी संस्था आहे. याची स्थापना साधारण 1954 वगैरे झालेली आहे. युरोपियन युनियनचे सगळे देश, बरेचसे देश ह्याचे सदस्य आहेत आणि भारत त्याच्यामध्ये 90-91 या पिरियडमध्ये सामील झाला आहे. आणि आपल्याकडे ही ॲटॉमिक एनर्जी म्हणजे DAEच्या अंतर्गत आपल्याकडे काही ॲक्सिलरेटर आहेत. हा जो प्रयोग आहे बिग बँग, विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे शोधणं हे ह्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि ह्या प्रयोगामध्ये म्हणजे हा जागतिक सगळ्यांचं साहचर्य असलेला प्रयोग म्हणेन मी. ह्याच्यामध्ये कोण नाही आहेत, युरोपियन युनियनचे देश तर आहेच आहेत. त्याच्यानंतर भारत ह्याच्यात सहभागी झाला, चीन आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे. असा इतक्या सगळ्या देशांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि हा जो प्रमुख उद्देश आहे त्याचा की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे व्हॉट हॅपन आफ्टर बिग बँग. म्हणजे मायक्रो नॅनो सेकंद जेव्हा 2 ताऱ्यांची टक्कर झाली आणि त्यातनं आपल्या विश्वाची निर्मिती झाली असं आपण म्हणतो. मग तेव्हा कुठले कण बाहेर पडले, त्या कणांचं वस्तुमान काय होतं. आता आपण सगळ्यांना माहिती आहे की प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्र म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अणुकेंद्रकात असतात. इलेक्ट्रॉन बाहेर असतो. पण मग त्याचं वस्तुमान वेगवेगळं असतं. मग ह्याला वस्तुमान वेगवेगळं कशामुळे मिळालंय, किंवा ज्यांना पार्टिकल फिजिक्समधलं माहिती असेल ना त्यांना हे कळेल की स्टँडर्ड मॉडेल ॲटॉमिक स्ट्रक्चरचं जे शास्त्रज्ञांनी प्रेडिक्ट केलं होतं त्याला लॅबोरेटरीमधनं ते प्रूव्ह झालेलं नव्हतं. ज्याला आपण म्हणतो की पुस्तकात तुम्ही सिद्धांत मांडला पण तो तुम्ही सिद्ध केला का, लॅबमध्ये त्याचा काही तुम्हाला पुरावा दाखवता आला का. तर तेही ह्याचं उद्दिष्ट होतं. आणि पार्टिकल फिजिक्समधले छोटी छोटी उद्दिष्ट तर खूप जास्त होती. तर असा हा एकदम म्हणजे प्युअर फिजिक्स आणि 2 पावलं पुढे असलेला प्रयोग होता. ह्या लार्ज हॅड्रॉन कोलायडरवर काम करताना पहिली भावना काय होती? एक तर आधी कुठे आहे इथपासून आपल्याला हे जमेल का, कारण आत्तापर्यंत मी काम करत होते, आपण त्याची चर्चा केली, त्याच्यापेक्षा हे वेगळंच काम होतं. परंतु
असं वाटलं मला की ही एक मोठी संधी आहे मला काम करण्याची. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी आपण युरोप बघून यावं. तिथे मला वर्षभर राहायला मिळणार एवढीच नव्हती, पण जगामध्ये सगळ्या शास्त्रज्ञांबरोबर काम करायला मिळेल. बरोबर. त्याच्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञ त्यांच्या बरोबर असतील, आपल्याला ते कसे वागवतील हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे आपलं नॉलेज आहे असं वाटतंय त्याच्यामध्ये आपण कुठे स्टँड होतोय. हा सगळा मी काय सांगते तो 2006 साली मी तिथे गेले होते. म्हणजे आज आपला एक भारताचा सॉफ्टवेअर मध्ये जो दबदबा आहे त्याच्या आधीची गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे माझ्या अशा कल्पना होत्या की कदाचित आपल्याला चांगलं वागवतील नाही वागवतील. भारताची विकसनशील देश म्हणून जी प्रतिमा होती त्यामुळे खूप साशंक मनाने मी गेले होते. निश्चितपणे मला म्हणजे मनातनं खूप छान वाटत होतं, पण हेही थोडंसं होतं की आपल्याला तिथे कसं वागवलं जाईल किंवा आपल्याला तिथलं जे एकदम वेगळं वातावरण असेल. नुसताच म्हणजे तो इंटरकॉन्टिनेंटल म्हणाल त्याप्रमाणे वेगवेगळ्या धर्माचे लोक असतील, वेगवेगळ्या कल्चरमधनं आलेले असतील. केवळ वर्किंग कल्चर पण नाही, पण ऑफिसच्या बाहेरही जे कल्चर असेल हे सगळं कल्चर जवळ न बघता येईल. तर ही खूप मोठी संधी आहे आणि ह्याचं मी सोनं केलंच पाहिजे अशा भावनेने मी तिथे पाऊल टाकलं. पण मग ह्या अशी मल्टीनॅशनल टीम असते, तर अशा टीम सोबत काम करताना काय शिकायला मिळालं? खूप शिकायला मिळालं. एक तर मुख्य तिथे म्हणजे आपण त्याचे माझ्याकडे काही फोटो आहेत, आपण फोटो दाखवूया का? हो चालेल ना, ते प्रेझेंटेशन नक्की पाहायला आवडेल. ही जी सनची साईट आहे स्वित्झर्लंड मधल्या जिनिव्हा इथे, हे सगळं मशीन अंडरग्राऊंड म्हणजे 100 मीटर खाली एका टनेलमध्ये बसलेलं आहे. ह्याला मी जरी मशीन असं म्हणत असले ना तरी ही एक व्हेरी म्हणजे अतिभव्य ह्यूज ज्याला शब्द वापरता येईल अशी फॅसिलिटी आहे. बोगद्यामध्ये बसवलेले सगळीच्या सगळी मशीन बोगद्यामध्ये बसवलेली आहेत. मग हा बोगदा किती मोठा आहे तर तुम्हाला इथे दिसतंय हे सर्कल 27 किलोमीटर ह्याचा परिघ आहे. ह्याच्या 27 किलोमीटर परिघ आहे आणि 9 किलोमीटर ह्याचा व्यास आहे. ही सगळी मशीन जेव्हा जमिनी खाली बसवली जातात किती खाली तर 100 मीटर खाली. 100 मीटर म्हणजे 30 मजली बिल्डिंग जमिनीच्या खाली बांधली तर त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर हे मशीन बसवलंय. मग ह्याच्यामध्ये आता कुठले कुठले याचे कॉम्पोनंट आहेत तर सुपर कंडक्टिंग मॅग्नेट्स आहेत मोठी मोठी, त्याचे पॉवर सप्लाय आहेत, पॉवर कन्व्हर्टर आहेत. आपल्याला इथे दिसत आहेत ना हे ह्याचे जे 4 डिटेक्टर आहेत. ॲटलास CM इथे ॲटलास आहे, इथे एलिस आहे, इथे CMS आहे. आता ह्याचा उद्देश काय आहे तर आपण मगाशी बोलत होतो की जगाची उत्पत्ती झाली तेव्हा 2 ताऱ्यांची टक्कर झाली तर त्या टक्करीमध्ये कुठले किरण कुठले कण बाहेर पडले ह्याचं संशोधन करायचंय. मग आता टक्कर आपोआप कशी होईल ती घडवावी लागेल. मग ह्याच्यामध्ये हायड्रोजन अणूमधनं त्याचं विखंडन करून एक प्रोटॉनचा स्त्रोत निर्माण करतात. म्हणजे आपण कधीतरी खिडकीतनं आत आलेला सूर्यप्रकाश बघतो कसा झरोक्यातनं येणारा दिसतो तसा पण खूप कॉन्सन्ट्रेटेड प्रोटॉनचा स्त्रोत निर्माण करायचा. त्याची गती वाढवायची. गती किती वाढवायची तर जवळजवळ प्रकाशाच्या वेगाच्या अगदी जवळ. त्याची जेव्हा गती वाढते तेव्हा त्याची ऊर्जा वाढते. मग एक ज्याला बीम लाईन म्हणतात, एक बीम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि त्याच वेळेला दुसरा बीम घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवत ठेवायचा. फिरवून फिरवून त्याची अतिशय म्हणजे प्रकाशाच्या वेगाच्या अगदी जवळ येईपर्यंत त्याचा वेग वाढवायचा. वेग वाढवला की त्याची एनर्जी वाढते आणि मग त्याची टक्कर घडवायची. मग आता टक्कर घडवल्यावरती तिथे जे किरण बाहेर पडणार आहेत किंवा कण बाहेर पडणार आहेत त्याचा अनालिसिस करण्यासाठी त्याच्या बाजूला सगळे डिटेक्टर हवेत. तर हे जे मी दाखवलंय ॲलिस, ॲटलास, CMS हे सगळे डिटेक्टर आहेत. आता हे डिटेक्टर जर बघायचे असतील ना तर हा एक ॲटलास डिटेक्टरचा फोटो आहे. आपल्याला इथे दिसत आहेत 25 मीटर लांबीचे मोठे मोठे मॅग्नेट्स. आता ह्याचं स्केल बघायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माणूस दिसतोय का? कुठे दिसतोय? इथे दिसतोय. म्हणजे इथे त्याचं डोकं आहे. पाहिल्यावर दिसतच नाहीये पण अगदी तुम्ही म्हणजे दाखवल्यावर तो दिसतोय. अगदी बरोबर. इथे त्याचं डोकं आहे आणि इथे पाय आहेत. म्हणजे हा किती मोठा आहे बघा. जवळजवळ 31 मजली बिल्डिंग असेल एवढा मोठा डिटेक्टर आहे. असे 4 डिटेक्टर तिथे लावलेले आहेत. तसाच हा दुसरा कॉम्पॅक्ट मिऑन सॉलिनॉइड डिटेक्टर आहे.
आता हे किरण जे त्याची टक्कर झाल्यावरती कुठल्याही दिशेला बाहेर पडते ना, म्हणजे आपण पृथ्वीचा गोल जो बघतो ना आपल्याकडे ठेवलेला असतो घरी किंवा शाळेमध्येही असायचा, तर त्याच्या सेंटरला किंवा फुटबॉल मधला जो फुटबॉल आहे त्याच्या सेंटरला जर त्याची टक्कर झाली तर जसे कुठेही जातील किरण, मग ते सगळी कुठेही गेले तरी ते ट्रॅक करता आले पाहिजेत. ते कॉम्प्युटरवर त्याची सिग्नेचर जी सोडतायत ती नंतर स्टडी करून त्याचं परत मॉडेल रिबिल्ड करता आलं पाहिजे. म्हणजे कुठला किरण असेल ह्याच्याबद्दल, मग त्याची साईन असेल का, खूप क्लिष्ट आहे, त्याच्यामध्ये आपण जाऊयाच नको. पण हे त्याचं म्हणजे खूप प्रचंड मोठं डिटेक्टर्स तुम्हाला इथे दिसले. इथे जसं दाखवलंय की कुठल्याही दिशेला गेला कण तरी सुद्धा तो कॅप्चर होईल किंवा वेगवेगळ्या डिटेक्टरमधनं तो डिटेक्ट होईल. तर हे सगळे हे त्याच्यामध्ये टनेलमध्ये बसवलेत. आता हे टनेल मी मगासपासून म्हणते, त्याच्या आतमध्ये हा तुम्हाला एक मोठा मॅग्नेट दिसतोय का, हा एक 15 मीटर लांबीचा मॅग्नेट आहे. आता परत 15 मीटर म्हणजे बिल्डिंग मध्ये आपण गेलात तर 5 मजली बिल्डिंग आडवी केली तर जो एक एवढी लांबी होईल तेवढा लांब. ह्याचं वजन किती आहे, 30 टन एका मॅग्नेटचं. बापरे. हा जेव्हा त्याच्या डिझाईन पॅरामीटर्सला ऑपरेट होणार आहे मॅग्नेट, तेव्हा त्या मॅग्नेटचं टेम्परेचर, आता हा सुपर कंडक्टिंग मॅग्नेट आहे. सुपर कंडक्टिंग म्हणजे काय, त्याला आपल्याला थंड करून त्याची कंडक्टिंग पॉवर वाढवायची, तेव्हा तो सुपर कंडक्टिंग होणार आहे. मग त्याचं टेम्परेचर कल्पनाशक्ती किती असेल, 0, 2, 5 असंच काहीतरी, जास्तीत जास्त एक -40 पर्यंत नाही. ह्याचं टेम्परेचर आहे -273 डिग्री सेंटीग्रेड. -273 डिग्री. म्हणजे जर तुम्हाला आपल्याला जर कोणी विचारलं की जगामधलं सर्वात थंड हवेचं ठिकाण कुठलं, तर कदाचित आपण सांगू सियाचीन, सायबेरियामध्ये पण -60 डिग्री सेंटीग्रेड असतं. तर ह्याच्यामध्ये -273 म्हणजे ते केल्विन मध्ये विचारही करता येत नाही, केल्विन मध्येच मोजतात ते, सेंटीग्रेड मध्ये मोजत नाहीत. आणि मग तुम्हाला इथे एकदम छोटे पाईप दिसतील की जो मी मगाशी म्हटलं की एक बीम क्लॉकवाईज जातो, दुसरा बीम अँटी क्लॉकवाईज जातो, ते इथे ते छोटेसे दिसतात. किंवा दुसरा आणि आता हे जसं इथे ह्या व्ह्यू मध्ये दिसतंय की ह्या ट्यूब मध्ये हे सगळं मशीन बसवलेलं आहे. आणि जमिनीमधनं इथे जशी आपल्या लिफ्टने आपण 30 मजली बिल्डिंग जसं खाली जाऊ तसं 100 मीटर खाली जायचं, असे 6 ठिकाणी ऍक्सेस पॉइंट आहेत. आणि मग इकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी खाली गेल्यावर इकडे 1.5 किलोमीटर, इकडे 1.5 किलोमीटर, म्हणजे 3 किलोमीटर तुम्ही जाल. याच मॅग्नेटचा हा एक व्ह्यू तुम्हाला बघायला आवडेल, ह्याच्यामध्ये जास्त चांगलं दिसतंय. या ज्या 2 ट्यूब आहेत ह्याच्यामधनं तो प्रोटॉनचा बीम एक घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि एक त्याच्या विरुद्ध दिशेने, ह्याच्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी मार्वल आहे मॅग्नेटची की एकाच मॅग्नेटमध्ये एक बीम इकडे जातोय आणि दुसरा बीम इकडे जातोय, म्हणजे असं होतंय. ह्याचं म्हणजे ह्यातला तुम्ही कुठलाही पार्ट घेतलात, आता ते मगाशी आपण जे बोललो ते टेम्परेचर मोजायचं कसं, त्याचे डिटेक्टर कसे आहेत, आणि ह्याचं करंट कॅरिंग कॅपॅसिटी तुम्हाला कल्पनाही येणार नाही, 13,000 अँपियर. म्हणजे आपल्या घरातला जो पॉइंट असतो ज्याच्यावर आपण पंखा लाईट चालवतो ते 5 अँपियरचे असतात. आपण जे मायक्रोवेव्हला किंवा हायर पॉइंटचे वापरतो ते 15 अँपियरचे असतात. तर ह्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी 13,000 अँपियर. आणि आता माझं जे काम होतं, मगाशी तुम्ही विचारत होतात की मी नेमकं कशावरती काम केलं, तर ह्या मॅग्नेटला जर का टेम्परेचर थोडंही त्याच्यातनं बाहेर आलं, म्हणजे एखादा केल्विन सुद्धा खूप जास्त झाला, त्याच्यापेक्षा कमी मध्ये त्याला अलाउन्सच नाहीये. अलाउन्स नाहीये का, तर जे टेम्परेचर जरा जरी वाढलं केल्विन मध्येच, जरा म्हणजे पॉइंटमध्ये, तरी इथे जी कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी आहे ती त्याला पूर्ण भस्मसात करेल, जळून जाईल मॅग्नेट. मग ही कंडिशन डिटेक्ट होण्यासाठी मॅग्नेटच्या प्रोटेक्शन सिस्टीम आहे, तर त्या प्रोटेक्शन सिस्टीमच्या कमिशनिंगसाठी मी गेले होते. आपल्याला सगळ्यांना सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल की ही जी प्रोटेक्शन सिस्टीम आहे ह्याची कंट्रोल पॅनेल भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ECIL बनवली आहेत. बरं. डिझाईन सांचं होतं, पण तरी त्यांच्या डिझाईननुसार इथे मॅन्युफॅक्चरिंग करणं, त्याचं टेस्टिंग करणं, ही सगळी कामं आपल्याकडे ECIL केली आहेत. अजून ह्याच्यामध्ये भारतीय कंपन्यांचं किंवा म्हणजे ॲटॉमिक एनर्जीचं योगदानही पुष्कळ आहे. ही जी सगळी मोठी मोठी मॅग्नेट आहेत ही संख्येने आहेत 1232, म्हणजे डायपोल मॅग्नेट. मग त्याच्यापुढे 6 पोल, क्वाड्रुपोल अशी जी वेगवेगळी, म्हणजे आता ही डायपोल म्हणजे 2 पोल, क्वाड्रुपोल म्हणजे 4 पोल, अशी 16 पोल किंवा त्याहीपेक्षा पोली पुढे मॅग्नेट आहेत. सगळ्या मॅग्नेटची मिळून संख्या आहे 7,000. आणि हे एवढे 30-30 टनाचं एक एक मॅग्नेट
त्याला पोझिशन करणंही गरजेचं आहे, कारण हो. तो प्रोटॉनचा बीम एका मॅग्नेटमधनं दुसऱ्या मॅग्नेटमध्ये एंट्री करणार आहे आणि असा तो 27 किलोमीटरची रिंग अनेकदा पार करणार आहे, तेव्हा त्याची ऊर्जा वाढणार आहे, खरंय. वेग वाढणार आहे. तर हे जे मॅग्नेट, ज्या मॅग्नेट पोझिशनिंग सिस्टीम जॅकवर बसलेली आहे, ते जॅकही भारताने बनवले आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल की सन मॅग्नेट्स आर सिटिंग ऑन इंडियन सपोर्ट. कसं वाटतं? खूपच अभिमानास्पद वाटत आहे. आता विश्वाची उत्पत्तीचा काय त्याला म्हणतात, संशोधन करणारी जे एवढा मोठा प्रोजेक्ट चाललाय, त्याची मॅग्नेट्स भारताच्या सिस्टीमवर आहेत सिस्टीमवरती आणि त्याच्यावर बसलेले तुमच्यासारखे भारतीय शास्त्रज्ञांनी त्याच्या इन्स्टॉलेशनचं काम केलेलं आहे. आम्हालाही खूप म्हणजे अभिमानास्पद वाटलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत की आमच्या प्रोटेक्शन सिस्टीमची कंट्रोल पॅनेल आणि बाजूला स्विच. आता हे खूप सायन्स आहे, आपण त्यातल्या सायन्समध्ये जाणार नाही, पण मला एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करायला आवडेल. ही सन कंट्रोल रूम आहे, जी आपण मगाशी बघितली होती की सगळ्या 27 किलोमीटरच्या रिंगला कंट्रोल करते. ही फिजिकली सुद्धा म्हणजे साधारण सेंटरला बसलेली आहे. आणि मला ज्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे ती तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की ह्याच्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या तिन्ही शिफ्टवर आमचं काम होतं. म्हणजे मॉर्निंग, आफ्टरनून, नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्टमध्ये काम करणं मला फार आवडायचं, कारण बाकी सगळीकडे म्हणजे आमचं काम इतकं कॉन्सन्ट्रेटेड व्हायचं आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टींवरती टेक्निकल डिस्कशन्स व्हायची. आणि त्याच्यामध्ये म्हणजे दिवसभरात काय झालंय मग त्याचं अनालिसिस करण्याचं काम आमच्या टीममध्ये, जसे म्हणजे युरोपियन मधल्या सगळ्या देशांचे लोक होते, जर्मन होते, आमचे जे इमिजिएट बॉस होते ते तर डेन्मार्कचे होते, अमेरिकन होते. त्यातल्या अमेरिकनच्या फर्मी लॅबमधले 2 जण होते आणि त्यांचा ह्या प्रकारच्या सिस्टीमवर अमेरिकेच्या ह्याच्या आधीचा जो कोलायडर होता त्याच्यामध्ये त्यांचं काम होतं. त्याच्यामुळे त्यांच्या एक्सपिरियन्समधनं ते जे अनालिसिस करायचं ना, ते इतकं म्हणजे फंडामेंटल असायचं. आणि तो सगळा एक म्हणजे ते सगळं आपण इतकं जवळनं आणि त्यांच्या सहकार्याने अनुभवतोय ना, ते खूप खूप प्रेरणादायी होतं. आणि दिस वॉज द गोल्डन मुवमेंट की जेव्हा सनच्या त्या लार्ज हॅड्रॉन कोलायडरने अमेरिकेचा ह्याच्या आधीचा जो ॲक्सिलरेटर होता त्याचा रेकॉर्ड ब्रेक करून 1.18 TeV ही त्याची ऊर्जा त्याला टच केलं. तर तेव्हा तुम्हाला जी फोटोमध्ये दिसत आहेत ना, ही मुवमेंट मी त्या कंट्रोल रूममध्ये बसून शेअर केली आहे. हा माझ्यासाठी म्हणजे एकदम गोल्डन मुवमेंट होती ही, की आपण त्या सगळ्या क्षणाचे साक्षीदार होतो. ही खूप छान म्हणजे भावना होती माझ्यासाठी. बरोबर आहे. अनुभव मॅम, इथे मी तुम्हाला थोडंसं थांबवतो आणि तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. कारण इतकी गोल्डन मुवमेंट तुम्ही ज्या वेळेला अनुभवत होता त्यावेळेला तुमच्या रूपाने तिकडे भारत उपस्थित होता. हो, फक्त भारत उपस्थित होताच म्हणजे आपलं हे राष्ट्र म्हणून तुम्ही राष्ट्राच्या प्रतिनिधित्व तिकडे करत होतातच, पण त्याच वेळेला जर का आपल्या या टिळकनगर शाळेचा जर का आपण विचार करायचा झाला तर आमची सगळी टिळकनगर शाळा तुमच्या रूपाने तिकडे उपस्थित होती. क्या बात आहे. मलाही खूप मस्त वाटलं म्हणजे असं फिलिंग घ्यायला. आणि म्हणजे ही मुवमेंट मला जेव्हा अनुभवायला मिळाली त्याच्या आधी एक अशी गंमत झाली होती की मगाशी मी म्हटलं ना, आमच्या नाईट शिफ्टमध्ये आम्ही सगळे अनालिसिस करायचो. तर शिफ्टमध्ये काम करताना एकदा असं झालं होतं की आम्हाला आमची टीम काही टनेलमध्ये कोणी नव्हत्या आणि मी बसले होते, म्हणजे मॉर्निंग शिफ्ट होते त्या दिवशी माझी, मी बसले होते. आणि एक जनरल माझा स्वभाव होता की आता हे सगळं कायम चालू असायचं, त्यामुळे आपण एका शिफ्टमध्ये काम करणार, मग दुसऱ्या 2 शिफ्टमध्ये काय काय झालं, त्यांचा प्रोग्रेस कुठपर्यंत झालाय, त्यांचे अनालिसिस कसे आलेत, मग त्याच्यावर कोणी कोणी काय लिहिलंय. कारण आम्ही एकदम अतिशय सुरेख पद्धतीने लॉगबुक लिहून ठेवायचे आमच्या टीम्स. त्यामुळे ते वाचणे हा एक म्हणजे मोठा आनंदाचा भाग होता. आणि असंच मी बसलेले असताना मला असं दिसलं की आमच्या सिस्टीमने म्हणजे त्याच्यामध्ये वेगळेच सिग्नल दिलेत की जे सिग्नल खरं ते नको होते यायला रात्रीच्या शिफ्टचे. मग मी आमच्या बाकीच्या सहकाऱ्यांना विचारलं की काय आपली रात्रीची शिफ्टला कोण होतं इथे, तर म्हणजे लॉगबुकमध्ये तसं कोणी लिहिलेलं नाहीये, पण सिग्नल सिग्नल असं सांगतायत. मग मी तोपर्यंत म्हणजे असं झालं होतं की मी फारच जास्त सगळं बघत बसते किंवा मला झोपेतही तेच दिसतंय, अशा कॉम्प्लिमेंट मला माझ्या ग्रुपकडनं मिळायच्या. त्यामुळे त्यांनी आधी दुर्लक्ष केलं की बहुतेक तू रात्री शिफ्ट नसलीस तरी पण झोपलेली नाही, स्वतः जाऊन झोप शिफ्ट झाल्यावर, म्हणजे तुला सगळे सिग्नल नॉर्मल दिसतील. पण मला काही चैन पडेना. मग मी माझे जे बॉस होते पीटरसन नावाचे, त्यांना एखादी मेल पाठवली. मग ते मला म्हणाले की तू नक्की खात्री केलीस का, पण तू तर नव्हतीस त्या शिफ्टला. मी म्हटलं मी शिफ्टला नव्हते, पण मला असं दिसतंय शिफ्टवाल्यांनी काही लिहिलेलं नाहीये. मग त्यांनी परत बघितलं
मग म्हणले की आपण बघूयात, म्हणजे तू ये माझ्या ऑफिसमध्ये, आपण बघूयात. मग आम्ही दोघांनी ते सिग्नल बघितले. मग ते खूप स्ट्रेस करत 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 असं लक्षात आलं की युपीएस जो असतो, ह्या सगळ्याला खाली युपीएस होता, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. तर युपीएस चालू किंवा बंद झाला हे आमच्या प्रोटेक्शन सिस्टीमनी काहीतरी अनडिझायरेबल सिग्नल आलेत असं त्याचं इंटरप्रिटेशन करून त्यांनी मॅग्नेटना रिप्लाय म्हणजे रिस्पॉन्स दिला होता. बापरे. म्हणजे ही सिच्युएशन उद्या मशीन कमिशन झाल्यावरती खूपच अनडिझायरेबल झाली असती आणि सगळ्याच्या सगळा टेस्टिंगचा कार्यक्रम त्यावेळेला परत 1-1.5 वर्ष बंद पडला असता किंवा टेस्टिंगपर्यंत ही जर लक्षातच आली नसती सिच्युएशन, तर प्रत्यक्ष हे सगळा टेस्टिंगचा पार्ट होता, अजून तर काय मशीन चालू झालं नव्हतं. प्रत्यक्ष मशीन चालू झाल्यावर हे झालं असतं तर सगळ्याच्या सगळा प्रोग्राम आपला 1-1.5 वर्ष मागे गेला असता. मग तिथल्या लोकांनी तशा सिच्युएशन्स परत क्रिएट केल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला एक वेगळं हार्डवेअर बनवावं लागेल. मग त्या सगळ्याच्या सगळ्या 7,000 मॅग्नेटच्या प्रोटेक्शन सिस्टीममध्ये ते वेगळं हार्डवेअर बनवलं आणि ते कार्ड त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलं. तर हे एक मला म्हणजे असं मलाही असं वाटलं की अरे वा, मी बघितलं म्हणून बरं झालं. म्हणजे ती जी चौकस वृत्ती म्हणतात किंवा हो. प्रत्येक गोष्ट अगदी डोळ्यात तेल घालून बारकाईने बघण्याची तुमची जी सवय होती, त्याच्यामुळे एक खूप मोठं संभाव्य नुकसान झालं असतं ते तुम्ही अगदी वाचवलं. अगदी. आणि त्याच्यामुळे माझं खरं तर 1 वर्षाचंच कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्यांचं ऑफिस आणि त्यांच्याशी जे कम्युनिकेशन होतं ते 1 वर्षाचंच होतं. मग नंतर स्पेशल केस म्हणून सरनी आमच्याकडे डिपार्टमेंटकडे विचारणा केली की त्यांना अजून 1 वर्ष आम्हाला पाहिजे. ॲटॉमिक एनर्जीच्या तत्वांच्या बाहेर होतं हे खरं तर, म्हणजे मान्य नव्हतं कारण ती पॉलिसी होती. मग त्यांनी दुसऱ्यांचं नाव सुचवलं. तर तिकडच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही पाठवणार असाल तर ह्यांना पाठवा, नाही तर आम्हाला कोणीच नको. बापरे. बरं. म्हणजे इट वॉज व्हेरी युनिक की एका माणसाला, म्हणजे मला त्याच्यामुळे अजून 1 वर्ष काम करायची संधी मिळाली आणि तेव्हा मला टीम लीडर म्हणून त्यांनी म्हणजे जबाबदारी दिली होती. तो टीम लीडरचा कसा हे होता, म्हणजे एक्सपिरियन्स कसा होता? कारण तुमची टीम तर काही फक्त भारतीयांची नसणार आहे, नाही. ती मल्टीनॅशनल. हो हो, मल्टीनॅशनल मल्टीकल्चरल, त्याच्यामध्ये जर्मन होते, फ्रेंच होते, अमेरिकन होते, आणि आशांचं नेतृत्व एक भाषांचं भारतीय नेतृत्व मुलगी करते. होते. हो हो हो. पण गंमत काय माहितीये का, मी म्हणजे तिथे गेले ना तर काही अशा कल्पना डोक्यात होत्या की आपल्याला कसे वागवतील, काय वागवतील, पण तिथे गेल्यावरती पूर्ण छेद देणारा अनुभव आला मला. त्यांनी म्हणजे मला त्यांच्या इतक्याच, म्हणजे ही एक सहकारी आहे असं त्याच मानाने वागवलं. आणि सनमध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे आम्हाला आय कार्ड मिळालं, त्याच्याबरोबर ती त्यांची जी सिस्टीममध्ये जिथे जिथे ते जाऊ शकतील ते सगळे ॲक्सेस मिळाले. हा त्यांच्या म्हणजे काम करण्याच्या पद्धतीचाच एक मोठा भाग वाटला मला, की असं त्यांनी ठेवलं नाही की हां आता हे काय 1च वर्ष येणार आहेत, मग इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, हे बघू नका, ते बघू नका. त्यांच्या इंटरनेटवर सगळीच्या सगळी माहिती अवेलेबल असायची आणि त्याच्यामधनं म्हणजे आम्हाला 1-1.5 महिना आधी गेल्यावर सेल्फ स्टडीज होता पूर्ण. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कदाचित तुमचा प्रश्न असेल की इथे टनेलमध्ये इक्विपमेंट टाकली कुठून? हो बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे हा प्रश्न खरं यायला हवा की टनेल, आणि तो टनेल किती खोल होता? म्हणजे आपण म्हणलं की 27 किलोमीटर त्याचा व्यास होता. तो 100 मीटर खोल होता. बरं. आणि टनेलची आतली लांबी रुंदी 5 मीटर, 3 मीटर. म्हणजे आपल्या एक 2 BHK किंवा 3 BHK घराचा जो एरिया असेल त्यातला इतका मोठा, त्याच्या खाली ती सगळी फॅसिलिटी होती आणि सगळी इक्विपमेंट तिथे बसलेली होती. पण मग ती कशी नेली? ते तुम्हाला एक मी मॉडेल आणलंय, दाखवूया का आपण? हो नक्की दाखवूया, तेही बघायला आवडेल. आता हे जे मॉडेल आहे हे आपल्याला इथे टनेल दिसतोय ना, ह्या टनेलमध्ये कशी इक्विपमेंट घातली, तर आता तो आपल्याला दिसतोय की आपण ह्या सरफेसवरनं इथे आलो, इथून लिफ्टनी खाली गेलो आणि लिफ्टनी खाली गेल्यावरती इथे आपल्याला दिसतोय तो डिटेक्टर. मगाशी आपण जो बोललो, तर ह्याच्या सेंटरला त्याची टक्कर होणार आहे 2 प्रोटॉनच्या कणाची आणि मग इथे जे सगळे त्याच्यात डिटेक्टर्स लावलेले आहेत वेगवेगळे ते त्याच्यामध्ये कॅप्चर करतील आणि त्याच्यातनं ते सिग्नल ॲनालिसिस केलं जाईल कंट्रोल रूममध्ये. अजून एक मॉडेल मी तुम्हाला दाखवते. ते मॉडेल आहे, मगाशी आपण जो बघितला ह्याच्यापेक्षा दुसरा डिटेक्टर, ह्या डिटेक्टरचं मॉडेल आहे हे ॲटलासचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे टोरॉइडल कॉईल सुद्धा दिसत आहेत. हे आपण बंद करायच्या आधी बघूया. जसे ह्या फोटोमध्ये दिसत आहेत त्या ह्या टोरॉइडल कॉईल आहेत ज्या खूप पॉवरफुल मॅग्नेट्स आहेत आणि ह्याच्या बरोबर सेंटरमध्ये आपलं
म्हणजे जी टक्कर होणार आहे प्रोटॉन मधल्या 2 कणांची, आणि मग ती ह्याच्या बरोबर सेंटरला होणार आहे. आणि जसे इथे सगळीकडे मॅग्नेट हे लावलेले आहेत डिटेक्टर्स, तसे ह्या पेरिफेरीला सुद्धा सगळे डिटेक्टर लावलेले आहेत. मला वाटतं की हे मॉडेल बघायला सगळ्यांना मजा आली असेल. नक्कीच आवडेल. ऍक्च्युली तो काय आहे, म्हणजे आत त्या एवढ्या मोठ्या त्या टनेलमध्ये नेमकं काय आहे हे ह्या मॉडेलमधून आपल्याला Yes. अधिक आणि मगाशी जो फोटो आपल्याला दिसतोय की तो माणूस कुठेतरी इथे एवढासा असणार तेवढाच आहे. अगदी बारीक. अगदी एका बोटाच्या पेरा एवढा. म्हणजे लक्षात येईल आपल्याला की 25-30 बिल्डिंग मधले माणूस कुठे असेल तेवढंच. तर मॅम, ह्या आता हे जे आपण मॉडेल पाहिलं, इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला नक्की काय चाललंय तिकडे, प्रोजेक्ट तो कसा सुरू आहे त्याचं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. एकूणच हा जो सन मधला एक्सपिरियन्स होता, हा आयुष्यात खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला तुमच्या, तो कसा काय? मी ह्याला असं नाव देईन की गोल्डन पिरियड माझ्या आयुष्यातला. सन मध्ये मला फ्रेंच शिकायची संधी मिळाली. रादर मला म्हणजे पहिल्याच आठवड्यात लक्षात आलं की ऑफिसमधलं कम्युनिकेशन सगळं इंग्रजीमध्ये होतंय, पण द मुवमेंट म्हणजे लंच ब्रेक झाला, चहा प्यायला गेलो, सुपर मार्केटमध्ये गेलो की फ्रेंच येत नसेल तर मला तिथे मीठ पण शोधता नव्हता. बापरे. बरं. कारण कशा प्रकारचं पॅकिंग असेल हेच व्हिज्युअलाइज पण तिकडे होईल. कोणी इंग्लिश बोलत नव्हते. इंग्लिश बाहेरच्या म्हणजे डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांना येत होतं इंग्रजी, पण बाहेर म्हणजे? बाहेर आता वर्षभर राहायचं होतं तर कधी ना कधी आपल्याला शॉपिंगला, कारण सगळ्याच गोष्टींचं शॉपिंग ना, दुधापासून ब्रेडपासून आपल्याला सुपर मार्केटच आहेत तिथे. आणि तेव्हा आपल्याकडे एवढी सुपर मार्केटही नव्हती, त्यामुळे पॅकेजिंग, मिठाचं पॅकेजिंग नेमकं कसं असेल आणि तिथे मिठाला फ्रेंचमध्ये काय म्हणतात हे सांगायला सुद्धा कोणाला फ्रेंच येत नव्हतं. त्यामुळे पहिलं ठरवलं की आधी फ्रेंच शिकायला सुरुवात करावी. तर फ्रेंच शिकायला सुरुवात केली. फ्रेंचमध्ये मोडकं तोडकं संभाषण करायलाही सुरुवात केली. आणि म्हणजे कोणाकडून तिकडे कोणी तिथे नाही, तिथे बेसिकली आता सगळेच लोक यायचे बाहेरचे. आणि जिनिव्हा हा म्हणजे फ्रान्सच्या अशा पोटात घुसलेलं टोक आहे स्वित्झर्लंडचं, त्याच्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या फ्रेंच स्पीकिंग लोक आहेत तिथे. तर सनने कॉम्प्लिमेंटरी फ्रेंचचे कोर्स तिथे ठेवलेले आहेत. तुम्हाला जर म्हणजे शिकायचं असेल तर इतकं छान फ्रेंच शिकवतात तिथे. म्हणजे लँग्वेज शिकणं कधीही चांगलं, पण तिथलं मला वैशिष्ट्य असं वाटलं की पहिल्या दिवशी मला 4 वाक्य बोलता येत होती. अरे ओके. जी मला 5वीत अख्खं वर्षभर इंग्रजी शिकून एक वाक्यही बोलता येत नव्हतं. तो शिकवण्याची पद्धत, आम्हाला कलर आणि आकडे शिकवले तर फ्रेंचमध्ये हाऊजी खेळलो 1 ते 100 असं. म्हणजे शिकण्याची पद्धत हे पण एक वेगळं होतं. फ्रेंच तर शिकलेच, त्याच्यामुळे जवळच्या लोकांशी कम्युनिकेशन करता आलं. आणि टर्निंग पॉईंट मध्ये म्हणजे आपण तुम्ही म्हणाल तर एक तर सगळ्या मल्टीनॅशनल सगळ्या लोकांबरोबर जगातले शास्त्रज्ञ कसे काम करतात त्यांच्याशी चर्चा करताना माझा आत्मविश्वास, म्हणजे अगोदर जी शंका होती त्याचा लवलेशही राहिला नाही. आणि असं वाटायला लागलं की भारतीय शास्त्रज्ञ जगात कुठेही कमी नाहीयेत. पण हे आत्मभान येण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे मिक्स होण्याची गरज आहे. सन मधला हा जो सगळा पिरियड होता तो माझ्यासाठी फक्त प्रोफेशनलच नाही, पण कल्चरल आणि सोशल ह्या अर्थानेही खूप म्हणजे समृद्ध करणारा पिरियड ठरला. कल्चरली अशा ह्याने की तिथे कोणी कोणावर सुपरवाइज करत नाही. म्हणजे मी ऑफिसमधलं बोलतेय, आय एम पेड फॉर माय वर्क, मी ते केलंच पाहिजे, इट इज माय ड्युटी, सो व्हाय यू नीड सुपरविजन. तिथे जे आता तुमचा अटेंडन्स लावायला पंचिंग कार्ड आपल्याकडे आहेत, त्यावेळेला तर नव्हती, आपला अटेंडन्स मॅन्युअली होता. तिथे पंचिंग कार्ड होतं, पण तिथे फारसं कोणी पंचिंग करायचं नाही, आम्ही अगदी थोडे लोक पंचिंग करायचो. एकदा जेव्हा माझ्या बॉसने पंचिंग करताना मला बघितलं, वाय यू आर पंचिंग, तर मला हा प्रश्नाचा म्हणजे अर्थच कळला नाही. अरे पंचिंग म्हणजे रोज आपण गेलोय ह्याचं प्रूफ आहे ना. मग मी त्यांना सांगितलं की आम्ही आलोय ह्याच्यासाठी पंचिंग केलंय. इट इज अंडरस्टूड दॅट यू विल कम, यू डोंट नीड टू प्रूव्ह. हा जो कल्चरल डिफरन्स आहे, आणि हा विश्वास आहे, हा विश्वास आहे. आणि तो विश्वास तोडणार नाही ही खात्री आहे. हा कल्चरल शॉक जबरदस्त होता. अजून एक कल्चरल शॉक म्हणजे ह्याच्यावर तर तो मी स्वतः सुद्धा विश्वास ठेवला नसता. तिथे इंग्रजी स्पीकिंग म्हणजे पण पुष्कळ लोक आहेत, फ्रेंच असतील पण फ्रेंच म्हणजे ज्यांची मातृभाषा फ्रेंच नाही असे पुष्कळ लोक पण इंग्रजी येत असतात. त्यामुळे तिथल्या लोकांनी आपला एक जसे बुक क्लब असतात तसा इंग्लिश बुक क्लब सुरू केला होता. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची पुस्तकं होती. ऑफिसने त्यांना जागा देऊ केली होती, पण तुम्ही चालवा. आता चालवा म्हणजे ते काही कोणाला सॅलरी देऊन तिथे बसवणार नाहीयेत.
तर तिथे त्यांनी एक सिस्टीम लावून दिली होती, सगळ्याची अक्षरशः सुरेख वर्गवारी केली होती जशी कुठल्याही लायब्ररीमध्ये असते. रजिस्टर ठेवलेलं होतं, त्याला लॉक म्हणजे नंबर लॉक होतं ते नंबर, आणि तुम्हाला वन टाइम तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तो नंबर दिला जाईल, नंबर लॉकचा कुठला असेल. मेंबरशिप घ्याल त्याला, अतिशय माफक मेंबरशिप होती. आतमध्ये गेल्यावरती तुम्ही तिथे बसू शकता, तिथलं एक पुस्तक घेऊ शकता, 4 पुस्तकं घेऊ शकता. तुम्ही किती पुस्तकं घेतली हे तुम्हीच लिहून ठेवायचं. ज्या पुस्तकांना जास्त मागणी होती ती तुम्ही महिन्याभरात रिटर्न करणं अपेक्षित होतं, किंवा तुम्हाला ते परत हवं असेल तर तुम्ही आठवड्यावर तिकडे ठेवा आणि मग परत तेच घ्या. हे सगळं बघायला तिथे कुठलेही CCTV नव्हते, कोणी तिथे बसत नव्हतं, कोणी तिथे नोंदही करत नव्हतं. म्हणजे एकदा तुम्हाला त्याची मेंबरशिप मिळाल्यावरती तुम्ही अख्खी लायब्ररी तुमची. आपल्याकडे म्हणजे मला त्यावेळेला खरोखर असं वाटलं, एकतर आधी हे मला डायजेस्ट करायलाच कठीण झालं की तिथे कोणी नसणार आहे. मी सारखं त्यांना विचारत होते की त्या लायब्ररीची वेळ काय, तर त्या मला सांगत होते की वेळ काही नाही, तुम्ही कधीही जा. तर म्हटलं की अरे 24 तास तर काय कोणी तिथे नसणार. म्हणजे हा मी विचारच इमॅजिनच करू शकले नाही की तिथे कोणी उपस्थितच नसेल. एक्झॅक्टली. तर हा जो कल्चरल शॉक होता, मला त्या क्षणी सुद्धा असं वाटून गेलं की आपल्याकडे जर अशी उभारली असती लायब्ररी तर मला वाटतं 3ऱ्या-4थ्या दिवशी फक्त भिंत शिल्लक राहिली असती, त्याच्यामध्ये एकही पुस्तक राहिलं नसतं. तर हा एक कल्चरल म्हणजे वेगळ्या अर्थाने शॉक होता. तिथली स्वच्छता टापटीप ही तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आज, किंवा वाहतुकीचे नियम किती कडक आहेत. रस्त्यावरनं जाणाऱ्यांना पहिला हक्क म्हणजे पादचाऱ्यांचा आहे. म्हणजे आपण जर रस्ता क्रॉस एकतर झेब्रा क्रॉसिंगवरनंच क्रॉस करणार, सिग्नल आपल्याला असेल तेव्हाच क्रॉस करणार, तरी सुद्धा इकडनं जर का एखादं व्हेकल येत असेल तर आपल्यापेक्षा 200 मीटर आधीच थांबणार. म्हणजे तो आपल्या जाण्याची वाट पाहतोय आणि आपल्याला भयंकर टेन्शन येतोय की अरे बापरे माझ्यामुळे तो थांबलाय. म्हणजे हे आपल्या ट्रॅफिकच्या आणि इमॅजिनेशनच्या सगळं बाहेर होतं. त्याचबरोबर माझी आई पण तिथे 6 महिने आली होती. आम्ही जेव्हा प्रवास करायचो ट्राममध्ये असेल किंवा तिथल्या जिनिव्हा हे एका टोकाला होतं. स्वित्झर्लंड हा काही फार मोठा देश नाहीये. एका टोकापासून दुसऱ्या टोकाला पोहोचायला 2-2.5 तास लागतात. काही वेळेला रिझर्वेशन नसताना सुद्धा तिकीट काढून आपण जाऊ शकतो. आईचं माझ्या वय आता 60च्या पुढची होती आई, तर अपेक्षा कधी मी केली नव्हती, पण तिथल्या लोकांनी जर का जागा नसेल बसायला तर स्वतः उठून माझ्या आईला बसायला जागा दिली होती, तिचं वय फक्त दिसतंय म्हणून. म्हणजे मला कोणाला म्हणजे मी सांगितलं नसतंच, पण ही आज सुद्धा आपण आपल्या देशात आपण आपल्या संस्कृतीचे गोडवे गातो. नक्कीच आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, पण ह्या गोष्टी कुठे लुप्त होत आहेत का? हा जो एकमेकांवरचा विश्वास आहे, सिस्टीमवरचा विश्वास आहे, किंवा आपल्यापेक्षा सिनियर व्यक्तीला आपण उठून त्याच्या हार्डशिप समजून घ्याव्यात, ह्यातलं म्हणजे आपण थोडं नक्कीच घ्यायला पाहिजे. आपण फक्त त्यांचे कपडे किंवा त्यांचं अंधानुकरण करू नये, हे म्हणजे मला तिथे जाणवलं. अजून एक गोष्ट जाणवली की लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे आपल्या इथल्या समाज जीवनात आपण काय गमावतोय हे मला तिथून इथे आल्यावरती जेवढं असं लख्ख सूर्यप्रकाशासारखं दिसलं ना. तिथे शाळेत फक्त 30 मुलं, मग तिथे तुम्हाला ब्रेड बनवण्यापासून पॉटरी बनवण्यापासून सगळ्या गोष्टी आजही कदाचित आपल्या इथे शाळेमध्ये असतील, पण तुम्हाला म्हणजे कुठल्याही ठिकाणी लाईनीत उभं राहायला लागत नाही. किंवा तुम्ही एखाद्या रेल्वेच्या एन्क्वायरी काउंटरवर काही विचार करत असाल, तुम्ही 5 मिनिटं घ्या किंवा 15 मिनिटं घ्या, मागचा माणूस अरे किती वेळ, अरे चला, काही नाही, शांतपणे उभा आहे आणि त्या रेषेच्या मागे उभा आहे. जेव्हा अर्थी तुम्ही काहीतरी विचारताय तेव्हा तुमचं शंका निरसन झालेलं नाहीये म्हणून तुम्ही विंडोवर उभे आहात. मग माझी टर्न संपल्यावरच त्याची टर्न आहे, मग तो मध्ये येणार नाही. असे अनुभव होते. पण म्हणून काय तिकडे सगळं चालवेल होतं का, पिक पॉकेटिंग नव्हतं का, सगळं होतं. पण तरी काही गोष्टी ह्या ज्या मला पॉझिटिव्ह वाटल्या त्या आपण म्हणजे मला अजूनही असं वाटतं की निश्चितपणे आपण सगळ्यांनीच त्याचा आपल्यामध्ये बिंब अवलंब करायला हवा. खरोखर हा टर्निंग पॉइंट आहे, नक्कीच आहे. या गोष्टी मला म्हणजे खूप महत्त्वाच्या वाटल्या. आणि माझ्या ज्या डिपार्टमेंटने मला ही संधी दिली, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, माझ्या वरिष्ठांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, तिकडे मला नेहमी असं वाटायचं की माझ्याकडनं सोशली किंवा अशी पण कुठली कमतरता दिसली नाही पाहिजे. कारण लोक काही असा विचार करणार नाहीत की अनुभव मॅडम काय करतायत, लोक म्हणतात बघा एक इंडियन काय करतोय. त्यामुळे तिथे वावरताना हे भान मी नेहमी बाळगलं. म्हणजे मुद्दाम वेगळं असं नाही, पण ती एक सवय लागून गेली की माझा तिथे इंडियन म्हणून मी रिप्रेझेंट करते, तर माझ्या देशाला कोणी भारतावर बट्टा लागायला नको. आणि हा सगळा अनुभव मला मिळाला तो माझ्या संस्थेने माझ्यावरती जो विश्वास दाखवला, त्याच्यामुळे
भाभा अणुसंशोधन केंद्राची आणि माझ्या वरिष्ठांचा मगाशी मी उल्लेख केला, देशमुख सर, साहू सर आणि अजूनही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे मला ही संधी मिळाली. त्यांचे मी अतिशय कृतज्ञतापूर्वक त्यांचा उल्लेख करेन आणि त्यांची ऋणी आहे. सननी मला काय दिलं असं आपण बोलत होतो ना, सननी मला जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमध्ये नवीन नवीन मित्रमैत्रिणी दिले. त्यांच्या फॅमिलीशी माझं चांगलं बॉन्डिंग झालं आणि भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना किती कुतूहल आहे हे मला त्यांच्याशी बोलताना जाणवलं. आणि त्याही पलीकडे कंट्रोल रूममध्ये आमची नाईट शिफ्ट असायची तेव्हा भारतीय चहाला, भारतीय पद्धतीने केलेल्या चहाला मागणी होती. बरं, ओके. भारतीय पद्धतीने का म्हटलं, कारण अदरवाईज ते डीप चहा वापरतात. असं ओपन म्हणजे पातेल्यामध्ये, खुल्या पातेल्यामध्ये चहाची पत्ती टाकून उकळून. तर ते माझ्या तिथे लँडलेडीने जेव्हा बघितलं होतं ना, तेव्हा ती म्हणाली की तुम्ही असं करता, अनसेफ. मला कळेना ह्याच्यात अनसेफ काय आहे, पण जेव्हा त्यांना ती टेस्ट दिली तेव्हा ते अनसेफ वगैरे सगळं विसरले आणि ती एक मागणी होती. आणि मग अजून काय काय पदार्थ आहेत, तर तिथल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आपली महाराष्ट्राची पुरणपोळी मी खाऊ घालू शकले. कारण मला जसं मगाशी आपण बोलत होतो की आईने असं वाढवलं होतं की तुला काही सायन्स वगैरे ठीक आहे, पण हे पण आलं पाहिजे. तर म्हणजे असा आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो, आपल्याला तर यायलाच हवं. आणि जेव्हा पुरणपोळी वगैरे त्यांनी खाल्ली, आमच्याकडे माझ्या बॉसच्या सगळी फॅमिली बोलावली होती मी त्यांना तेव्हा आमच्याकडे, तेव्हा आपली साधी गाजराची कोशिंबीर केली होती. त्यांनी विचारलं की हे काय आहे, म्हटलं कॅरट आहे. कॅरट कॅन बी सो टेस्टी, वी नेवर थॉट. त्याच्या पुढचं वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं, ते माझ्या अगदी मनावर कोरलं गेलंय. एव्हरीथिंग इज टेस्टलेस इन युरोप. म्हणजे आणि मग त्याच्या पुढचं वाक्य होतं की एव्हरीथिंग इज टेस्टी इन इंडिया. येस, पण आपण आज काय खातोय, आपल्याकडे पिझ्झा खातोय, आपण बर्गर खातोय. म्हणजे हा पण एक विचार करण्याचा प्रश्न आहे. तर मॅम, इतक्या वर्षांचा आता हा अणुविज्ञान क्षेत्रातला अनुभव, त्याच्यानंतर CERN मधला इतका समृद्ध करणारा अनुभव, आणि त्यानंतर तुम्ही आता वळलेला आहात आणखी एका ज्याला समाजकार्यच म्हटलं पाहिजे खूप मोठ्या पद्धतीने, ते आहे विज्ञान भारती. कारण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सर्वांमध्ये यावा यासाठी आता तुम्ही प्रयत्न करताय. तर हे विज्ञान भारतीचं नेमकं कार्य तुम्ही इकडे कशा काय वळलात बेसिकली? विज्ञान भारतीची माझी ओळख 2014च्या सुमारास झाली. आमच्याकडे विज्ञान भारती आणि BRC यांच्या संयुक्त विद्यमाने एक व्याख्यान आयोजित केलं होतं. त्या व्याख्यानाचा विषय काय होता, विवेकानंद आणि सायन्स. बरं. आता हे बघितल्यावरती स्वामी विवेकानंदांची आपल्याला परिचित असलेली शब्द, स्वामीजी, शिकागो भाषण, त्यांची जे विवेकानंद केंद्र त्या तिकडच्या रॉकवर केलेली तपश्चर्या, म्हणजे 3 दिवसाचं ध्यान आणि त्यातनं त्यांना उलगडलेला आध्यात्मिक म्हणजे मेन अध्यात्म म्हणून आपल्याला राजयोग, भक्तियोग ते सगळं माहिती होतं. आणि ते सायन्स ह्याच्यावरती व्याख्यान आहे म्हणजे काय आहे ही उत्सुकता होती. आणि मग विज्ञान भारतीचे वेगवेगळे आयाम उलगडत गेले मला. मी म्हणजे त्यांच्याविषयी माहिती घेतली. 27-28 आयाम आहेत. भारतामध्ये त्यांच्या प्रत्येक म्हणजे जवळजवळ 36पेक्षा जास्त शाखा आहेत आणि 27-28 उपक्रम त्या ठिकाणी त्या लोकांना जे वाटतात ते पुढे चालवतात. मग ह्याच्यामध्ये विद्यार्थी विज्ञान मंथन म्हणून शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम आहे. शिक्षाशिल्पी म्हणून विज्ञान शिक्षकांच्या उत्थानाचा कार्यक्रम आहे. असे वेगवेगळ्या गटामधल्या लोकांना आयुर्वेद व्यासपीठ, मग वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस भरवतं विज्ञान भारती, इंडियन इन्स्टिट्यूट IISF म्हणजे इंटरनॅशनल इंडियन सायन्स फेस्टिवल भरवतो. असे बरेच कार्यक्रम आहेत. त्याच्यामधले काही म्हणजे इतके मोठ्या संख्येने ते होतात की आपण त्यातल्या सगळ्या ठिकाणी नुसती उपस्थितीही लावू शकत नाही. पण मुळात ह्याच्या मागचं जे उद्दिष्ट आहे त्यांचं की केवळ विज्ञानाचा प्रसार व्हावा हा तर आहेच म्हणजे अर्थातच, पण स्वदेशी विज्ञानाचा प्रसार व्हावा. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे माझं विज्ञान, तुमचं विज्ञान, जपानचं विज्ञान, चीनचं विज्ञान असं वेगळं आहे का? विज्ञान वेगळं नाहीये, परंतु भारतीय विज्ञान प्राचीन भारतापासून अर्वाचीन भारतापर्यंत इथल्या मातीत जे जन्माला आलेले शास्त्रज्ञ असतील, इथल्या लोकांना जे उलगडलेलं निसर्गाचं रूप असेल, ह्याचा जर आपल्याला अभिमान बाळगायचा असेल तर आधी माहिती हवी. आज जर आपल्याला कोणी विचारलं की तुमचं रोल मॉडेल काय, तर कोणी सांगतं का एखाद्या वैज्ञानिकाचं नाव? कोण सांगेल? आपल्याला कुठली नावं आठवतात बॉलिवूडशी संबंधित, किंवा फार झालं तर गायक, खेळाडू.
ह्याच्या पलीकडे आपलं रोल मॉडेल नाहीये. मग का हो आपल्याकडच्या कोणी सांगू नये की मला कणाद मुनींसारखं कार्य करायचंय, पतंजली मुनींसारखं मला योगा विषयावरती जाणून घ्यायचंय. मग हे सगळं जेव्हा तुम्हाला माहिती होईल, आज जर आपल्याला म्हटलं की 4 शास्त्रज्ञांची नावं सांगा, तर आपण काय सांगतो? न्यूटन. आधी तर पहिले तुम्ही न्यूटन, गॅलिलिओ. भारतीय म्हटलं तर भाभा, अब्दुल कलाम, विक्रम साराभाई. अजून कोण नाही? मे बी कदाचित कोण नाही, किंवा अजून 2-3 म्हणजे अर्वाचीन. पण कणाद मुनींचं काय संशोधन आहे? कणाद मुनी ह्या नावापलीकडे आपल्याला काय माहिती आहे? किंवा प्राचीन भारतामध्ये खगोलशास्त्रावर आपलं किती प्रभुत्व होतं? वैदिक गणित तर वैदिक काळातलं म्हणूनच आपल्याला माहिती आहे. धातुशास्त्रावर आपलं किती प्रभुत्व होतं? तुम्ही तो दिल्लीचा आयर्न पिलर बघितलाय? तो गंजत नाही. तो किती वर्षांपूर्वीचा आहे. मग तो गंजत नाही असा ज्या संमिश्र म्हणजे संयुगापासून तो बनवलाय लोखंडाच्या, ते संयुग आपल्या देशातल्या त्यावेळेच्या लोकांना माहिती होतं. पण मग आज आपल्याला आज सुद्धा ते माहिती नाहीये की तो कसा बनवता आला. तो आपण रिप्लिकेट नाही करू शकत आहे आज सुद्धा. म्हणजे धातुशास्त्र किती विकसित होतं. आयुर्वेद आणि योगाविषयी तर बोलायलाच नको, ते तर आपल्याला माहितीच आहे. पण ते जगात पोहोचलंय, त्याला जगन मान्यता आहे. पहिला प्लास्टिक सर्जन कोण? सुश्रुत. त्यांनी नाकावरती म्हणजे त्याच्या चरक संहितामध्ये, सुश्रुत संहितामध्ये त्याच्याविषयी उल्लेख आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींची जर मला माहिती झाली तर मला अभिमान वाटेल. मला अभिमान वाटला तर उद्या याच मातीत त्यांनी केलं, मग मला का नाही? हेच पुल्लिंग कुठेतरी पडलं पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू है. गर्व कशाचा? आपलं पंचांग. आज जर मी तुम्हाला म्हटलं की आज तारीख किती आहे? 18 एप्रिल. 18 एप्रिल विषयी, 18 एप्रिल महिन्यातली 18 तारीख, ह्याच्याविषयी आणखीन काय माहिती मिळते? काही नाही माहिती मिळत. पण आज जर मी म्हटलं की आज वैशाख शुक्ल प्रतिपदा आहे, तर तुम्हाला काय कळतं? वैशाख वणवा म्हणजे आज प्रचंड उष्णता असणार आहे. आता दिलेलीच आहे ना वॉर्निंग. वैशाख कळलं. प्रतिपदा आहे म्हणजे कालच अमावास्या झाली. एखाद्या किनारपट्टीवरच्या गावात जर तुम्ही गेलात तर तो तुम्हाला नक्की सांगेल की आज प्रतिपदा आहे ना, मग आज अमक्या वेळेला चंद्राची भरती होती असेल. म्हणजे खगोलशास्त्रामधलं सूर्याच्या चंद्राच्या परिभ्रमणाविषयी, ऋतुचक्राविषयी, वैशाख म्हणजे उष्ण मास आला, ह्या सगळ्याचं कॅलेंडर इतकं प्रगल्भ आपलं खगोलशास्त्र होतं. निसर्ग चक्राशी जोडलेलं होतं. आपले सण बघा, सणांमागे विज्ञान नाही हे कोण सिद्ध करेल? बरोबर आहे, अगदी. आपली संक्रांतीला आपण तिळगुळ खातो, ती मे महिन्यात येत नाही का? नाही येत. एक्झॅक्टली. म्हणजे सण, ऋतू आणि त्याचा आहार आणि त्यावेळेला तुमच्या शेतातनं काय उगवतंय, अगदी हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो, हे सगळे इतके बेमालूम मिसळलेले आहेत एकमेकांमध्ये की तुम्हाला ते वेगळे, म्हणजे ह्याच्यामध्ये सायन्स नाही आहे हेच कोणीतरी प्रूव्ह करावं. मी तर म्हणेन की पहिली प्रयोगशाळा काय असायला हवी? स्वयंपाकघर. वा. तर ज्याला स्वयंपाकघरामध्ये क्युरिओसिटी वाटली नाही तो माणूस संशोधक कसा होणार? म्हणजे तुम्हाला क्युरिओसिटी तिथून वाटली पाहिजे. खरंय. तर हे सगळं जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना कळेल, अजून तुम्हाला मी विश्वास बसणार नाही अशी काही छोटी उदाहरणं देते जाता जाता. आपण हनुमान चालिसा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोणी लिहिली? तुलसीदासांनी. त्यांचा काळ आहे 16व्या शतकातला. म्हणजे त्यांचा जन्म 1532 आणि त्यांचा मृत्यू आहे 1623 मध्ये. हनुमान चालिसा त्यांनी लिहिली जेव्हा अकबराने त्यांना कैदेत ठेवलं होतं. हनुमान चालिसेमधला एक श्लोक मला आठवतोय, पहिली ओळ त्याची आठवते. युग सहस्र योजने पार भानू. बरं, ओके. भानू म्हणजे सूर्य. युग हा एक कालमापक दर्शक आहे. एक युग म्हणजे 12,000 वर्ष हे त्यांनी तेव्हा त्यांना माहिती होतं. सहस्र म्हणजे 1000. योजना हे अंतर मोजण्याचं परिमाण आहे. एक योजना म्हणजे 8 मैल्स. म्हणजे 12,000 गुणिले 1000 गुणिले 8 हे मिळून जी संख्या येईल 9,60,00,000 काहीतरी येईल, तेवढे मैल हे अंतर पार करून हनुमानाने उडी घेतली ना, सूर्यावरची उडी घेतली, पृथ्वीपासून सूर्यापर्यंतची. मग ही गोष्ट तुलसीदासांना त्यांच्या श्लोकामध्ये माहिती होती 16व्या शतकामध्ये. इटालियन आणि फ्रेंच शास्त्रज्ञांनी आधुनिक उपकरणांच्या साह्याने जेव्हा ते अंतर मोजलं तेव्हा ते म्हणजे अतिशय जवळची फिगर आली त्याच्या. आणि हे त्यांनी कधी मोजलं? 1660च्या आसपास.
म्हणजे तुलसीदासांना जे 40-50 वर्षापूर्वी माहिती होतं ते त्यांना कसं माहिती होतं? ती सगळी माहिती म्हणजे त्यावेळेच्या, आता हा तर काही खूप पुराणातली वांगी नाहीये, ही तर आत्ताच्यातली गोष्ट आहे. तसंच आपल्याला आपली देवळं जी आहेत सगळी, हो ते तेव्हा, आता क्रेनचं आपण मगाशी बोललो, देवळं जेव्हा बांधली तेव्हा तर काही क्रेन नव्हती. बरं, एक एक देऊळ अशा उंचीवर आहे की तिथपर्यंत नेलं कसं? हो, त्या शिळा चढवल्या कशा शिव्या एवढ्या? चढवल्या कशा? किंवा हे आपल्याला हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, औरंगाबादचं कैलास लेणं जे आहे ते कसं खोदलं. हो, म्हणजे हो, हो. त्यावेळच्या भारतातल्या लोकांना ह्या सगळ्याची माहिती होती. टाइम मेजरमेंट बद्दल अजून एक गोष्ट तुला म्हणजे सांगायला मला आवडेल की उज्जैन शहराचं जे महत्व आहे की ते कर्कवृत्त आणि 0 नंबरचं रेखावृत्त ह्याच्या जो छेद देणारा बिंदू आहे त्याच्यावरती त्याच्या जवळ बसलेला आहे. हा जो पॉइंट आहे खगोलीय दृष्टीने हा म्हणजे आता मला खगोलशास्त्रातलं काही खूप समजत नाही, पण खगोलीय दृष्टीने ह्याला फार महत्व आहे की तिथे जे टाइम मेजरमेंट होईल ह्याला खूप महत्व आहे. तिथे खगोलशास्त्राची वेधशाळा होती वैदिक काळामध्ये, आणि तिथे आपलं जे मंदिर आहे शंकराचं, त्याला आपण काय म्हणतो, महाकाल, म्हणजे टाइम मेजरमेंट. आणि शंकरला आपण काय म्हणतो की तो तुमचा मृत्यू आणि हे ठरवतो, म्हणजे तुम्ही कुठला काळ इथे आहात हे ठरवतो. म्हणजे ह्याचा जे परस्परांशी संबंध आहे ना, हे सगळंच्या सगळं आपल्याला कोण सांगणार आहे? बरोबर, अगदी. तर हे सगळ्या गोष्टी, ह्याला मी स्वदेशी सायन्स म्हणेन की आपल्या देशातल्या आपल्या प्राचीन, आता हे सायन्स काही तुमचं आमचं वेगळं नाहीये, पण हे त्या भारतीयांना माहिती होतं की जे आज सुद्धा आपल्याला समजायलाही कठीण आहे. किंवा जे डॉक्टर निलेश ओक जे रामायण आणि महाभारताबद्दल इतकं करतायत सुंदर ते आहे. इतकं सुंदर आहे. खूप तर हे जास्त आहे. विज्ञान भारतीचं म्हणजे ह्या सगळ्यावरती प्रकाश टाकणे, आपल्याला सगळ्यांना माहिती करून देणे, आणि विशेषतः शालेय स्तरावरती ह्या सगळ्या गोष्टी माहिती व्हाव्यात लोकांना, म्हणून विद्यार्थी विज्ञान मंथन हा अतिशय छान उपक्रम विज्ञान भारती चालवते. 6वी ते 11वी मधल्या मुलांना त्यांची वेगळी परीक्षा आहे, त्याच्यामधनं त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दिला जातो. आणि आज मी सुद्धा अनेक ठिकाणी काही संस्थांना म्हणजे भेटी दिल्या नसतील, त्याच्यातनं नॅशनल लेवलला ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांना, आता मागच्या वेळेला आपण नॅशनल कॅम्प मुंबईत घेतला, त्यांनी 8 दिवसांचं त्यांचं पूर्ण मेंटरशिप होती, आणि कुठे कुठे त्यांनी भेटी दिल्या. स्पेस रिसर्च लॅबोरेटरी IIT मधली, मुंबई युनिव्हर्सिटीमधली ॲक्सिलरेटरची लॅबोरेटरी, TIFR मधल्या अजून काही लॅबोरेटरी. म्हणजे आज मी सुद्धा एवढे 30 वर्ष मी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीमध्ये काम केल्यावर सुद्धा मी त्यातल्या काही फॅसिलिटी बघितल्या नाहीयेत. त्या मुलांना 6वी 7वी 8वीला बघायला मिळाल्या. त्याच्याबरोबर त्यांचं मेंटरिंग केलं. त्याच्यामध्ये एक विषय आम्ही असा दिला होता की तुमच्या आपल्या सगळ्या सणांमागचं विज्ञान, आणि दुसरा विषय होता सायबर सिक्युरिटी. म्हणजे कुठेही आपण फक्त प्राचीन असं करत नाही, आजच्या घडीला काय आवश्यक आहे. IITच्या डायरेक्टरांनी त्यांच्यासाठी 2 तास दिले होते. मी तुमच्या सगळ्या शिक्षक, म्हणजे आज मी विचारलं तर मला कदाचित 5 मिनिटं पण देतील किंवा नाही देत, ते सुद्धा BRCच्या नावामुळे. तर हे सगळं उपक्रम विज्ञान भारती चालवते, आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जर मी स्वतःला आज शास्त्रज्ञ समजते तर हे मी केलंच पाहिजे. जर मी केलं नाही तर कोण करेल? आणि मला खूप म्हणजे असं वाटतं की ज्यांना ह्याच्याशी हातभार लावायला आवडेल, ह्याच्यामध्ये संघटनाचं काम आहे. जरुरी नाही की तुम्ही विज्ञान शाखेचेच असायला पाहिजेत. मुलांशी कनेक्ट होण्याचं काम आहे. शिक्षकांसाठी आपण आता सुद्धा एक टूर म्हणजे अरेंज करतोय, म्हणजे लोकल लेव्हलला. तर असे विज्ञान भारतीचे खूप उपक्रम आहेत. आपल्याला किती वेळ देता येईल आणि जमेल ती म्हणजे आपलीच त्याच्यामध्ये लिमिटेशन येऊ शकतील. खरं मॅम, आता ना हाच तुम्ही एक महत्वाचा असा मुद्दा मांडला की जो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येतो. आणि मी ह्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्सही घेते, म्हणजे बिग बँग वरती नाही, बिग बँग वर तर घेतेच. ॲटॉमिक एनर्जीमध्येही अनेक लोकांना प्रश्न पडतो की अरे रेडिएशनचा परिणाम होतो का, मग जैतापूरला लोक विरोध करतात. तर त्याच्यामध्येही म्हणजे त्याच्यामधलेही मी लेक्चर्स देते. किंवा आता विज्ञान भारतीने एक नवीन विषय घेतला होता की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी कसा म्हणजे त्यांनी केलेला संघर्ष, तोही विषय मी मांडते. तर ह्यानी मला स्वतःलाही एक वेगळी ऊर्जा मिळते. म्हणजे मी ह्याच्याकडे असं बघतच नाही की मी काहीतरी देते, मला ऍक्च्युली उलट मिळतंय काहीतरी. आणि जेव्हा आपण सांगतो कोणाला तेव्हा आपल्याला 200% माहिती असायला लागतं जेव्हा मी सांगतो तेव्हा. त्यामुळे खरं तर मला ह्यातनं खूप मिळतंय. मॅम, आता पुढच्या भविष्यात आता किंवा आत्ताचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय विशेषतः सल्ला द्याल? स्टेम फील्ड मध्ये ज्यांना करिअर करायचं आहे त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? आता स्टेम फील्ड तुम्ही म्हणताय म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. तर मी ह्याचं वर्णन करेन की सायन्स इज फॉर
सिन्सिअरिटी, और एस फॉर सिन्सिअरिटी, टी फॉर टीम वर्क, ई फॉर बिईंग एन्थुझियास्टिक और अथक प्रयत्न म्हणू शकतो आपण. एम टू परफॉर्म मॅजेस्टिक वे, टू हॅव चेंजेस फॉर सोसायटी, फॉर नेशन, फॉर सायन्स. वा. जबरदस्त. हाच खूप महत्त्वाचा आणि मोलाचा तुम्ही सल्ला दिलेला आहात. आता आपण पुढच्या आणि आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय, रॅपिड फायर. ओके. तर मी तुम्हाला 3 शब्द सांगेन आणि त्याच्यावर तुम्ही मला अगदी लगेच उत्तर द्यायचं, असा आपला हा सेगमेंट आहे. बघूया, आता माझीच परीक्षा आहे म्हणजे. तर कारण शाळेत आलोय आपण, परीक्षा तर आहे. परीक्षा असलीच पाहिजे. बरोबर, क्या बात आहे. तर पहिला शब्द आहे सायन्स. सिन्सिअरिटी. फेल्युअर. संधी. क्या बात. आणि इनोव्हेशन. क्युरिओसिटी. जबरदस्त. आता आपण मगाशी याला परीक्षा म्हणलं होतं, तर या परीक्षेत तुम्ही 100% मिळवलेले आहेत असं पण नक्की धन्यवाद. जाहीर म्हणजे होईल. शाळेत मिळाले नव्हते तेवढे आज मला मिळाले. खरं तर तुम्ही तुमच्या कार्याने हे मिळवलेले हे आहेत असं म्हणूया नक्की आपण. मॅडम, खरोखर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही इथे आलात त्याबद्दल आणि इतकी इन डेप्थ आम्हाला माहिती दिलीत. मला असं वाटतं की तुम्हाला खूप मजा आली असेल म्हणजे हे सगळं जाणून घ्यायला. कारण ना हे असं आहे की अणुविज्ञान म्हणजे आपल्याला खूप आदर असतो की अरे काय म्हणजे केवढं मोठं कार्य आहे, किंवा BARC म्हटलं कीच आपला ऊर अभिमानाने भरून येतो, किंवा CERN तुम्ही केलेलं कार्य वगैरे. पण ह्याचं नेमकं असतं काय, एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला नाही माहिती, किंवा पत्रकार म्हणून ह्या फक्त गोष्टी हे आहे असं माहिती आहे. पण त्याच्यात काम केलेल्या व्यक्तीबरोबर थेट संवाद साधण्याची संधी मला या पॉडकास्टमधून मिळाली, त्याबद्दल खरोखर मी ऋणी आहे. आणि मला हे सगळ्या मुलांपर्यंत, आजच्या मुलांपर्यंत पोहोचण्याची संधी शाळेने दिली आणि तुम्हीही मला खूप प्रश्न विचारून बोलतं केलं, याबद्दल शाळेचे आणि तुमचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. थँक्यू. जाता जाता मला एकच सांगायला आवडेल. हो. कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती आहेत. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. मॅडम, तुम्ही इथे आलात त्याबद्दल आम्ही एक छोटीशी संस्थेतर्फे तुम्हाला एक भेट, तुम्हाला आठवत असेल आपल्या शाळेचा हा एक बिल्ला आहे अगदीच. आणि त्याचा हा एक सुंदरसा त्यांनी तयार खूप छान, केलेला आहे. खूप मस्त. हे मला हे नक्की तुम्ही आवडेल. तुमच्या घरामध्ये, दिवाणखान्यात किंवा ऑफिसमध्ये अगदी शोभून दिसेल असं नक्की आहे. अगदी अगदी, आणि सतत माझ्या समोर राहील. हो नक्की. येस. तर थँक्यू मॅडम, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप पुन्हा धन्यवाद. एकदा मनापासून धन्यवाद. आणि भविष्यातले तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तर आता आपण या पॉडकास्टमध्ये इथे थांबतोय. इतर अनेक मान्यवरांशी आपल्याला चर्चा करायच्या आहेत, मुलाखती अशाच होत राहतील, त्या तुम्ही आवर्जून बघा, कारण याच्यातून खूप नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. आणि विशेषतः हे जे सगळं वेगवेगळं कार्य करणारी मंडळी आहेत, ही सगळी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे तो सुद्धा एक अभिमानास्पद, ज्याला म्हणतात ना दुआ आहे, तो आपल्या प्रत्येकासाठी तो नक्कीच आहे. तर या पॉडकास्टला तुम्ही जरूर लाईक करा, हे आपलं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त संख्येने हा पॉडकास्ट आणि इतरही याआधी रेकॉर्ड झालेले पॉडकास्ट बघत राहा. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आत्तापर्यंत हे बघितल्याबद्दल.